श्रीमङ्गलमूर्ति मोरया। भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय जय राम। 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 श्री राम जय जय राम।
गुणांचा आरंभ आरंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमेर्वन्दनं गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुलेश्वरु सर्वहि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयं सज्जनान् ग्रंथं यो रचयं सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारिः सदा सोऽयमुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझा दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं स्तोत्रावतार श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। भगवान श्री रामचंद्रांची परिपूर्ण कृपा ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुभविली आणि ही कृपा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी आटोकाट असा प्रयत्न केला असे समर्थ रामदास स्वामी त्यांच्या एका महान ग्रंथाचं अभ्यासन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नित्याप्रमाणे अभिवादन करतो। सद्गुरुनाथांची भगवंताची कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी आपल्याकडून भगवंताची काही अपेक्षा असते, त्याला आवडणारं सदाचरण आपल्याकडून घडावं असा प्रामाणिकपणा चित्तामध्ये यायला खूप पुण्य लागतं। म्हणून असे लोक नेहमी वंदनीय असतात जे देवाला आवडेल असं वागण्याचा प्रयत्न करतात। अधिकारी, कला उपासक, समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर इथे बसलेत, सर्वांच्या मोठेपणाबद्दल आदर व्यक्त करतो आणि दासबोधाच्या प्रवचनाला आरंभ करतो। अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने समर्थ रामदास स्वामी आपल्या जीवनाचं कल्याण कशात आहे आणि अकल्याण टाळण्याकरता आपण काय केलं पाहिजे याचं सखोल मार्गदर्शन करतात। असा दुसरा ग्रंथ मराठीत नाही। इतकं व्यवस्थित प्रपंचाचं मार्गदर्शन करणारा, सद्गुणांचा तपशील सांगणारा, मूर्ख लक्षणं दूर टाकली पाहिजेत याकरता नेमकं काय केलं पाहिजे याचाही
तपशील सांगणारा असा दुसरा ग्रंथ मराठीत नाही. भाग्याने दासबोध प्राप्त होतो असं स्वतः कल्याण स्वामींनी म्हटलंय की अपार पुण्य गाठी तरी श्रवणल आहे. पुण्य याचा अर्थ चांगलं वागणं. चांगलं वागल्यानंतर त्याचं जे श्रेय आहे, त्याचा जो रिझल्ट आहे तो असा होतो की अजून चांगलं वागावं असं वाटतं, अजून चांगलं व्हावं असं वाटतं. आपला चांगलं वागण्याचा स्टॅमिना वाढत जातो. आणि त्याची सर्वोत्तम परिणती जर काय असेल तर दासबोधासारखा ग्रंथ आपल्या कानावरती पडावा याची उपलब्धी होते, म्हणजे सोय होते. कुणी म्हणेल आमच्या घरात दासबोध आहे, कधीही वाचू. मग इतक्या वर्षात किती वेळा वाचून झाला असता. इतक्या वेळात किती वेळा लिहून झाला असता इतक्या वर्षात. म्हणून कल्याण स्वामींनी विचारपूर्वक लिहिलंय की अपार पुण्यगाठी तरी श्रवणल आहे. ज्या कल्याण स्वामींनी समर्थांच्या समाधी समोर बसून टाहो फोडून हाक मारल्यावर समाधीतून समर्थ प्रगट होतात, त्यांचा आध्यात्मिक अधिकार केवढा असेल. वाटतं म्हणून दोन चार शब्द इकडं तिकडं टाकणारे बोलणारे कल्याण स्वामी निश्चित नाहीत. त्यांची आरती आपण रोज म्हणतो दासबोधाची त्यांनी केलेली. म्हणून आपण सगळेजण वक्त्यासकट सगळेजण भाग्यवान आहोत की ओवी आणि ओवी असा अर्थ आपल्याला बघायला ही परिवारनी आपल्याला सोय केली. जे परिवारचे आपल्यावरती उपकार आहेत. नाही तर कशाला इतके लोक एकत्र बसून आपण दासबोध मांडला असता ना. मनोरंजनाचे पुष्कळ कार्यक्रम चाललेत, पण वर्षात एखादा असा मनोमंथनाचाही कार्यक्रम व्हावा असं ज्या परिवाराला वाटतं ते सगळे त्याचे मुख्य आणि सगळे सेवक तिथले सगळीच मंडळी निश्चित पुण्यवान असली पाहिजेत याबद्दल निर्विवादपणानं मान्यता देतो वक्ता या नात्याने आणि पुढच्या विषयाला आरंभ करतो. समर्थ म्हणाले की बाबा रे कल्याणा, ज्याचा इंद्रिय जय झालेला नाही तो साधक ऐसे जाणावे. माहितीच्या पातळीवर सगळंच सर्वम ब्रह्म माहिती आहे, सर्वम खलु इदम ब्रह्म माहिती आहे. पण असं असलं तरी विषयांकडचा ओढा मनाचा जर थांबत नसेल तर त्याने साधन करावे थोरी व सांडुनी. साधन नमने जयाला तो सिद्धपणे बद्ध झाला, तया परिस मुमुक्षु भला ज्ञानाधिकारी. तव श्रोता करी प्रश्न, हे नवीन शब्द काढलेत तुम्ही, हे साधक सिद्ध हे काय मुमुक्षु सांगतो. सृष्टी जे का चराचर जीव दाटले अपार, परिते अवघे चत्वार जाणी जेती. 4 प्रकारचे जीव या जगामध्ये आहेत. काहींना बद्ध म्हणतात, काहींना मुमुक्षु म्हणतात, काहींना साधक म्हणतात, काहींना सिद्ध म्हणतात. बद्ध बद्ध याचा अर्थ बांधलेला. कशाने बांधलेला तर दृश्याने बांधलेला. ज्ञानेंद्रिय दृश्याला बांधलेली आहेत, प्राण ज्ञानेंद्रियांना बांधलेले आहेत, मन प्राणांना बांधलेलं आहे आणि बुद्धी मनाला बांधलेली आहे. आणि अशा प्रकारे बुद्धिगत जे चैतन्य बुद्धीमध्ये पडलेला जो प्रकाश आहे तो करकचून आपण या सगळ्या प्रपंचाला बांधून टाकलाय. आणि असं वाटतं की हेच नॉर्मल लाईफ आहे. खाना पीना सोना उठना, शिक्षा लेना, नौकरी करना, पैसे कमाना, शादी करना, बाल बच्चे पैदा करना, नहाना धोना खाना पीना यही करते रहना, मर जाना फिर वापिस आके वही करना.
हेच आपलं जीवन आहे. आणि मग परिणाम असा होतो की स्वाभिमाने येरझाऱ्या भोगीलाच भोगी. आणि ही जीवदशा काही संपत नाही. आणि ज्या सुखाच्या शोधामध्ये आपण आहोत, असं आपण स्वतःला सुखाच्या शोधात आहोत ना आपण. असा कोणी आहे नाही म्हणले मला खूप दिवसात काही दुःख झालं नाहीये म्हणून तुमच्या प्रवचनाला आलो म्हणलं मी. कोण आहे असा? ज्ञानोबा म्हणाले मज लागी दुःख हवे ऐसे कोणीच भावे ना जीवे. मुंगीला सुद्धा वाटत नाही मला दुःख व्हावं. हे सगळे लोक लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, अमक्या सभा उभे राहतात दुःख होण्याकरता का दुःख देण्याकरता? एकही प्रयत्न या जगातला जीवाचा नाहीये की मला दुःख व्हावं. मग सुख प्राप्त करायचे तर ते सर्वोत्तम सुख प्राप्त करू. ते सर्वोत्तम सुख कशात आहेत? तर अविनाशी, अपरिवर्तनीय आणि अखंड असणाऱ्या स्वतःच्या स्वरूपाच्या दर्शनामध्ये. आणि त्याच्या आड येणारा हा बद्धपणा आहे. म्हणून तो सोडायला पाहिजे असं शास्त्र सांगतं. पण बद्धाच्या बाबतीत न म्हणे शास्त्र, त्याला काही मान्यच नाही. वी डू नॉट बिलीव्ह इन गॉड. मी नाही असलं काही मानत. पुराण बिराण सगळं सगळं झूट आहे. सगळं ज्ञानोबा कोण विचारतोय असं वाटतंय त्याला. चुकणं गुन्हा नाहीये हो, चुकीचं समर्थन करणं गुन्हा आहे. आणि आपण चुकतोय हेही त्याला कळत नाही आणि चुकीचं समर्थन करतोय हे त्याला कळत नाही. अशा बद्धाची लक्षणं आपण काल पाहिली. नकळे कैसे ते बंधन, नकळे मुक्तीचे लक्षण, नकळे वस्तू विलक्षण या नावा बद्ध. वस्तू म्हणजे वास्तव म्हणतो ना, जे कधी बदलत नाही. त्रिकाला बाधित, काल आज उद्या असं ज्याच्याबद्दल नाही आहे हे त्याला कळत नाही. बुद्धीच्या पातळीवर कळतंय बरं का, आजही कळतंय की नाही. आणि बुद्धीच्या पातळीवर जरी कळलं तरी सुद्धा आज आपल्याला अनुभव येत नाही. कारण बुद्धी मनोगामिनी करून टाकली आपण. मन बुद्धिगामी केलं नाही आपण. आदरणीय धुंडा महाराज सांगत असत की बुद्धीला साक्षात्कार होतो. बुद्धीच्या ठिकाणी साक्षात्कार म्हणजे कुणाला कळणार आहे? डोळ्याला कळत नाही. डोळ्याला कळतं ते फक्त रूप. डोळ्याला शब्द नाही कळत. बहिऱ्या माणसाला डोळे असतात ना, मग त्याला छान गाणं झालं कळतं का? नाही कळत. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय त्या विषयाचं स्वरूप आकलन करण्याची क्षमता काही प्रमाणात आहे त्यांच्याजवळ. त्यात सुद्धा सूर लागला का नाही कळत नाही की नाही. तुमचं काय म्हणणं आहे, लागला का सूर? मग जो त्यातला मास्तर आहे सांगतो जरा थोडा उतरव, थोडा दाब दाबला. म्हणजे मर्यादा आहे आपल्या सगळ्या ज्ञानेंद्रियांना. त्याला अतिंद्रिय भगवंत कसा कळेल? तो जिथे कळतो अतिशय सूक्ष्म आहे ना. ते जेवढं सूक्ष्म आहे ना तेवढं कळायला ते दुर्बोध आहे. माझ्या हातात कागद खाली पडला, झांज खाली पडली, मोठं काहीतरी खाली पडलं, त्यानं सांगतो जरा मला ते पडलेलं द्या हो. पण माझ्या हातातनं सुई खाली पडली. किंवा नाही का ते आपण विल्डरचं काम करतो, स्क्रू पडतो त्याचा एक, किंवा एक वायसर पडतो छोटा वॉशर. वायसर हे सांप्रदायिक नाव आहे. असा खाली पडतो. मग बुद्धी आपल्याला दृष्टी सूक्ष्म करावी लागते. अरे कुठं पडलं? इथंच होतं. म्हणजे झांज पडल्यानंतर, मोठा पदार्थ पडल्यानंतर तो पदार्थ दाखवणारी दृष्टी आपल्याला बारीक स्क्रू दाखवित नाही. अत्यंत सूक्ष्म असणारा परमात्मा बघायला किती सूक्ष्मता लागेल बुद्धीला. पण ती बुद्धी आपल्याला मनाद्वारे, प्राणाद्वारे, ज्ञानेंद्रियाद्वारे जर स्थूलाचंच दर्शन घेण्याची सवय असणारी ठेवली असेल आपण ती बुद्धी, तर तिला आत्मदर्शन कसं होईल? म्हणून बद्धाला हे सगळं नको वाटतं. आणि दिसत नाही ना, मग कोल्ह्याला द्राक्ष आंबट. देवच नाही आहे. कलियुगात कुठला आलाय देव? असं परत ही बद्धाची लक्षणं आपण काल पाहिली. आणि आता
मुमुक्षूचा विचार आपल्याला करायचा आहे. ही जी बद्धावस्था आहे ही काही कारणानं बदलायला लागते. कारणात जायला नको आपल्याला, पण बदलायला लागल्यानंतर काय काय होतं याचं वर्णन समर्थ करणार आहेत की ऐसे बद्धाचे लक्षण मुमुक्षुपणी पालटे जाणं, ऐकतेही ओळखणं पुढीलिये समासी. बांधला गेलेला जो आहे तो सुटायची इच्छा करायला लागला की त्याला म्हणायचं मुमुक्षू. मुमुक्षू म्हणजे सुटायची, मोक्ष म्हणजे सुटणे नाही का. ग्रहण मोक्ष असतो ना, ग्रहण सुटलं. मुमुक्षू म्हणजे मोकळं होण्याची इच्छा करणारा. बांधलं गेलोय बा आपण, यांनी देहानी बांधलं गेलोय, अमक्यानी बांधलं गेलोय, वासनांनी बांधलं गेलोय, फरफटले जातोय या सगळ्या बरोबर, आळशी पण झालोय. आजच सकाळी बाजारात एक सासू, तिची सून आणि लहान मूल तिघ जण बाजारात आले होते. तर सून म्हणली भेंडी घेऊ का आई, म्हणजे सासूबाई होत्या त्या. सासूबाई म्हणले चिरणार कोण, का हसू आलं मला. बरं लहान मूल आहे म्हणून तिला चिरायला वेळ नाही, आपल्याला काय लहान मुलं झाली नाहीत, चिरलेली आहे का बघ म्हणली. बद्धावस्थेचं वर्णन मला वेगळं करायला नको म्हणलं. वा, चांगला दृष्टांत मिळाला मला. तर हल्ली असंच वाटतं इथे अभ्यास करण्यापेक्षा एक बाजारात फेरफटका मारून यावं. प्रवचन चांगलं होतं. किती आळशी होत चाललीत माणसं. आणि अशी माणसं आहेत की नोकरी चाकरी करून मूलबाळ आहे, सासूचं करतात, सासऱ्यांचं करतात, आजार पेशंटचं करतात, डॉक्टर्स असतात किंवा, आणि तरी उत्तम स्वयंपाक करतात, हाऊस, असेही लोक असतात. या सत्कर्माचा परिणाम असा व्हायला लागतो की केव्हा तरी असं वाटतं यार खरं काय ते कळून घेतलं पाहिजे हो. आतमध्येच वाटायला लागतं. आणि मग जे आतमध्ये वाटायला लागलं तसं की मग हळूहळू त्याचे कंगोरे मोकळे व्हायला लागतात. अरे पण आपण अनुग्रह तर घेतला नाही, आपण केलं अमुक अमुक, पण हे चुकलं आपलं. अशा आपल्या चुका लक्षात यायला लागतात. आणि मग इतकं अप्रतिम वर्णन केलंय. ऐसा प्राणी जो का बद्ध संसारी वर्तता अबद्ध, तयास प्राप्त झाला खेद काळांतरी. काही वर्षांत त्याला वाटायला लागलं चुकलं बा आपलं. संसार दुःखे दुःखवला. थोडंफार दुःख हे कारणीभूत आहे बरं का त्याला. दुःखाशिवाय देव आवडत नाही. सगळं छान चाललंय आणि देव पाहिजे असं वाटणारा अगदी असेल एखादा धर्मराजासारखा. सगळं छान होतं तरी त्याला कृष्ण आवडायचंय. सगळ्यात शुभलक्षण तेच आहे. पण साधारणतः जगाचा विचार आपण करा बारकाईनं. कालचंच महाराजांचं प्रवचन, गोंदवलेकर महाराजांचं कालचं प्रवचन, की कुंती काय म्हणाली, देवा मला तू दुःख दे, कारण दुःखामध्ये तू खूप छान आठवतोस. वामन पंडित आपला मोरोपंतांची एक आर्या आहे की भाग्यात नाठवे हरी, भाग्यात नाठवे हरी, नी 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 सारे सा निध सा निध सा निध पम पद प. आर्या नावाचं पद आपल्या कीर्तनकारांनी जुने कोण होऊन गेले असतील त्यांनी 2 रागात ठेवलं. पहिला पुरिया धनाश्री आणि दुसरा देस. प म ग म रे ग नि म रे ग म ग रे सा नि रे ग म प ग म ध नि द प. भाग्यात नाठवे हरी, संकट समयास मात्र हरी पाठ, हरी पाठ निदब. ती मिंड आली पाहिजे.
संकट समयास मात्र हरी पाठ. सगळ्यांना पाठ आहे की नाही? लहान मुलं ज्या रस्त्यानं शाळेत जातात, ज्या रस्त्यातनं शाळेतनं येतात, त्या रस्त्यावरती एखादा पार कट्टा, वडाचं पिंपळाचं झाड, तिथं मारुतीची घुमटी असते की नाही? पण याला दिसते कधी? फेब्रुवारी मार्च मध्ये दिसते की नाही? वर्षभर तो मारुती दिसत नाही. पण एप्रिल मध्ये परीक्षा आहे की त्याच्या आधी महिनाभर मारुतीला ओले त्यानं प्रदक्षिणा काय. देवा, एवढा इंग्लिशचा पेपर सोपा जाऊ दे, तुला पुढच्या शनिवारी नारळ. आमचे गुरुजी सांगायचे तो काही मारुती असा उभा राहणार नाहीये त्या परीक्षकाच्या डोक्यावर. याला काय प्रश्न येतात तीच प्रश्न, फक्त तेवढेच प्रश्न टाक, मला नारळ मिळणार आहे ना पुढच्या शनिवारी. आता लहान मुलांना हे कोणी शिकवायला गेलंय का? पण मनुष्य स्वभाव सांगतायत ते. भाग्यात नाठवे हरी, संकट समयास मात्र हरी पाठ. परिपाठ हाची लोकी, रेम पनिद पमगरे गणेशा. परिपाठ हाची लोकी, दावी मग तो तयास हरिपाठ. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तमा राम 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 हरे हरे राम राम. काहीतरी टेन्शन्स, काहीतरी ताण, काहीतरी त्रास असल्याशिवाय आपल्याच्यानं जे होणार नाही ते ज्याच्याच्यानं होईल त्याला आपण शरण जाण्याची वृत्ती मनुष्यामध्ये असते, समर्थ म्हणाले. म्हणून थोडं देवाकडे वळायला दुःख आवश्यक आहे. किंवा असा विचार करा, ज्याच्याकडून देवभक्ती करून घ्यायची आहे, ज्याचं कल्याण व्हावं असं देवाला वाटतं, त्याला देव दुःख टाकतो, असा दुसरा विचार करा. आपल्यापासून लांब जावा वाटतो ना, त्याला भरपूर सुख देतो. जा भांडत बस तिकडं. म्हटले आपण इतक्या बारीक बारीक सारीक चुका करतो, सगळ्या देवाची, सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा देण्यापेक्षा म्हटले ब्रह्मदेव काय करतो, एकदाच लग्न करून टाकतो. विनोद सोडून देऊ, पण तुकोबांचा अभंग आहे, देव भक्ता लागी करू नेदी संसार, अंगी वारावार करून ठेवी. काहीतरी तो असं दुःख टाकतो आणि मग तो मनुष्य थोडा अंतर्मुख होतो की यार वेळ वाया घालवला मी राव. दिन गेले म्हणणार एक चरण, भजना वीण सारे दिन गेले, भजना वीण सारे दिन गेले, भजना वीण सारे दिन गेले, भजना वीण सारे दिन गेले. क्या बात. बालपणा रमण्यात गमविला, बालपणा रमण्यात गमविला, बालपणा रमण्यात गमविला, यौवनात धन लौकिक प्याले, धनात धन लौकिक प्याले, दिन गेले भजना वीण सारे दिन गेले, भजना वीण सारे दिन गेले. समर्थ तेच इथे लिहितात, प्रपंच जाईल सकळ,
झाला प्रपंची उदास, मने घेतला विषय त्रास, म्हणे आता पुरे सोस संसारीचा. प्रपंच जाईल सकळ, येथील श्रम तो निर्फळ, आता काही आपुला काळ सार्थक करू. ऐसी बुद्धी प्रस्तावली, पोटी अवस्था लागली, अस्वस्थता लागली. म्हणे माझी वयसा गेली व्यर्थची अवघी. रामकृष्ण परमहंस प्रवचन करायचे. खूप गर्दी व्हायची कीर्तना या त्यांच्या प्रवचनाला कलकत्त्याला. कालीमातेबद्दल, भक्तीबद्दल असं काही बोलायला लागलं की त्यांचे भाव जागे व्हायचे. भाव शिकावा तो मीराबाईंकडून, रामकृष्णांकडून, तुकोबांकडून. भाव शिकण्यासारखं आहे. प्रत्येक संताचं काहीतरी मॉरल आहे त्याचं. काय हो, देवीला अभिषेकाचं पात्र अडकवायचे. गुरुजी होते ना ते. गुरुजी आणि भक्त फार क्वचित असतं, कारण तो त्यात असल्यामुळे त्याला रोजचं होऊन जातं अतिपरिचयात अवज्ञात. बाहेरचा भक्त 10 मिनिटं येतो, रडतो आणि जातो. तो तिथे असतो ना, असं असू शकतं. म्हणजे असं नसायला पाहिजे, बरोबर आहे, पण आपलंही माझंही सगळ्यांचं असं होऊ शकतं. पण ठाकूर याला अपवाद होते. 11 धारांचं पात्र लावायचे, त्यात दूध म्हणा, काय पाणी म्हणा, आणि ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्राने म्हणायला लागायचे. आणि एकदम भाव यायचा का, आई 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 असं करून पटकन चरणाला मिठी घालायचे दक्षिणेश्वरीच्या त्या, आणि चरणावर अश्रूंचा अभिषेक करायचे. ही मोठी माणसं फार वेगळीच असतात. ते लोकांचं आपल्याला कसं होतं, आपल्याला डोळे पाणावतात प्रवचन कीर्तनात एखाद्या वेळेस, पण आपण आजूबाजूच्यांचा इतका विचार करतो आपल्या उद्धारापेक्षा. अरे याला काय वाटेल, मी इतकं शिकलेन, डोळ्यात पाणी काय. लोकांचा विचार करत मनुष्य आयुष्यभर जगतो. जे लोक आपला विचार करत नाहीत त्यांचा विचार आपण आयुष्यभर करतो. हा, व्यवहार चुकवू नये, आपण त्यांच्याकरता काही करायची वेळेला तर अवश्य करावी, पण आले भाव जागे तर काय हो, डोळ्यातनं पाणी आणायला बिघडते. मुद्दाम अगदी रडू नका काय झेंडू बाम वगैरे लावून, पण उत्स्फूर्तपणे जे होईल त्याला कशाला आड यावं. स्वतःचा पोझिशन स्वतःची, असे ते होते. बोलायचे, बोलता बोलता मध्येच डोळे पाणवायचे, असं प्रवचन करायचे. आता त्यांच्या बरोबर ऐकून 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 त्यांचे काही श्रोते असे झाले की त्यांचे डोळे पाणवायचे. एक श्रीमंत असा सावकार यायला लागला केव्हा तरी कलकत्त्याला. त्याचे डोळे काही मेलेचे पाणवायचे नाही. तो आपला बसायचा, आणि मग हळूहळू हळू तो काय करायला लागला. असा प्रसंग आला, डोळे लोकांचे पाणवायला लागले की खिशातनं तिखटाची पूड काढायचा, एक पुडी आणायचा आणि थोडीशी लावायचा. तिखट डोळ्याला लागल्यानंतर पाणी आणणारच आहे, आणि पाणायचं. डोळ्यामध्ये किंचित तिखट घालायचं, एक कणभर असं, आणि डोळे पाणवायचे त्याचे. ठाकूरांच्या एका शिष्याने पाहिलं ते की हा गेले अनेक दिवस रडायला येत नाही म्हणून डोळ्यात तिखट टाकतो स्वतःच्या आणि रडून दाखवतो, रडतो. त्याने ठाकूरांच्या कानावर घातलं. रामकृष्णांनी त्याला जवळ बोलावलं प्रवचन झाल्यावर. बाबा रे थांब जरा, हे काय करतोस तू, दांभिकपणा वाईट आहे. कशाला असं कशाला करतो, जे उत्स्फूर्त येईल तेवढं ठीक आहे. मुद्दाम आमच्या बरोबर रडलंच पाहिजे तू, असं काही नाही. काही तो म्हटला त्याकरता रडत नाही मी. प्रपंचात दुःख आली, मी खूप रडलो. बायको आजारी पडली, रडलो. मुलगा नापास झाला, रडलो. निवडणुकीत पडलो, रडलो. पण देवा करता माझ्या डोळ्यात पाणी येत नाही. मला राग येतो म्हणाले, म्हणून त्या डोळ्यावर राग काढण्याकरता मी तिखट टाकतो, मी रडाय करता रडत नाही. केव्हा तरी माणसाला स्वतःला राग यावा. अरे मी फरफटला जातो या विषयामध्ये, आणि तरी मला त्याचं काही वाटत नाही. मुमुक्षु याला म्हणतात. पूर्वी नाना दोष केले, हे अवघेच आठवले, पुढे येऊन उभे ठेले अंतर्यामी. तो म्हणतो नाही ओळखले संत, नाही ओळखले संत, नाही अर्चिला भगवंत, नाही अतीत अभ्यागत संतुष्ट केले. आता कैसे घडे सार्थक, माझं काय होईल. दोष केले निरार्थक, पाहो जाता विवेक उरला नाही. कोण उपाय करावा. पुष्कळ ओव्या आहेत, मी त्यातल्या काही 5-7 ओव्या निवडून सांगतो. कोण उपाय करावा. कैसा परलोक पावावा, कोण्या कोणे देवाधिदेवा पाविजेल.
तो सांगतो मी कीर्तन प्रवचन सुद्धा केलं ते पोट भरण्याकरता केलं. म्हणजे बद्धावस्थेत त्यांनी कीर्तन केलंय, लक्षात घ्या. म्हणजे असं समजू नका की प्रवचनकार कीर्तनकार बद्ध नसतो. किती डेंजर गोष्ट आहे ही. मी पोट भराय करता हे केलं. देवा देव मांडले हटवटी, चुकलो हा देवा बुद्धी खोटी माझा मीच जाणे. वित्पत्तीने लोक भोंदिले, पोटासाठी संत निंदिले. हा माझे पोटी दोष भरले नाना प्रकारीचे. ऐसा पोटी प्रस्तावला, पश्चाताप झाला, निरूपणे पालटला, तोची मुमुक्षु बोलिला ग्रंथांतरी. गेले राजे चक्रवर्ती, कसला इगो सांभाळाव. एक फोटो पाहिला होता मी, राख स्मशानातली, तांब्या पडलेला तिथे. आणि तो माणूस सांगत होता ही राख मी कितीतरी दिवस, एका माणसाची राख झालेली, हुडकतोय सापडलाच नाही. म्हणले सापडलाच नाही, मला इगो कुठे येतो. जळून गेलं सगळं. गेले राजे चक्रवर्ती, माझे वैभव ते किती, म्हणे धरू सत्संगती या नाव मोक्षू. आपले अवगुण देखे विरक्ती बळे ओळखे, आपणास निंदी दुःखे या नाव मोक्ष. म्हणे मी काय अभक्त दुर्जन, मी जन्मलो पाषाण, मी हीनाहून हीन. सूरदासांचं पद आहे, मी काल सूरदासांची गोष्ट सांगितली होती. सूरदास सांगतात देवा या जगातले सगळ्यातले वाईट 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 लोक एकत्र केले, त्यात कोणीतरी सुपर वाईट असला पाहिजे की नाही, सगळ्यात पराक्रमी वाईट असला पाहिजे की नाही, तो मी आहे. प्रभो मैं प्रभो मैं प्रभो मैं प्रभो प्रभो मैं सब पतितन का राजा. प्रभो मैं सब पतितन का राजा. प्रभो मैं सब पतितन का राजा. प्रभु मैं सब पतितन का राजा. प्रभु मैं सब पतितन का राजा. कौन करत बराबरी मेरी, कौन करत बराबरी मेरी, कौन करत बराबरी मेरी. कौन करत बराबरी मेरी, कौन करत बराबरी मेरी. पाप करत नित काजा, पाप करत नित काजा. प्रभो मैं सब पतितन का राजा. 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 निंदा छत्र धरे सर ऊपर. राजा म्हणलं की त्याच्या डोक्यावर छत्र पाहिजे ना, तो वरून दिसता कामा नये सूर्याला, सूर्याचं ऊन त्याला लागता कामा नये. माझ्या डोक्यावर छत्र कुठलं. निंदा, या वाणीतून मी कधी कोणाबद्दल चांगला बोललो नाही. निंदा निंदा छत्र धरे सर ऊपर. पाप कपट दरवाजा, पाप कपट दरवाजा. पाप कपट दरवाजा. पाप कपट दरवाजा. देवा माझ्या समोर माझी कर्म महाराज की जय, आमका मामुक महाराज की जय,
अशी दुष्कर्म माझ्या पुढे माझा जय जयकार करत चालता. खूप मोठं पद आहे सुरदासांचं. देवा, मी जर यायला लागलो तर नरकाची दारं बंद होतात. नरक नावाची जी गोष्ट आहे ती माझ्याकरता नाही, कारण नरकातले लोक म्हणतात ही घाण कुठे ठेवायची. भागे नरक सुन साधु मेरी, भागे नरक सुन साधु मेरी, पीठ दीजो जम राजा, पीठ दीजो जम राजा, प्रभो मैं सब पतितन का राजा, प्रभो मैं सब पतितन का राजा, प्रभो मैं सब पतितन का राजा. आणि म्हणून सूरदास म्हणतात, माझ्या करता एकच आधार राहिला देवा, तुम हो गरीब नवाजा. काय सिमिलर हेच. आपणास निंदी सावकाश, स्वतःची निंदा करतो माणूस. साधारण निंदे करता स्वतःला निवडत नाही बरं का जगात कधी. असे गुरुजी नेहमी सांगतात, आपण नेहमी कार्यक्रम विविध प्रकारचे करतो. गाण्याचे कार्यक्रम, प्रवचन, कीर्तन, विविध प्रकारचे, फॅमिली, काय कुठल्याही बद्दल, म्हणजे मॅनेजमेंट बद्दल. निंदेचा कार्यक्रम कधी आपण ठरवून करतो का हो? ते म्हटलं आता हे त्यांचं प्रवचन कधी संपणार आहे? नाही म्हटले ते उद्या, आज संपणार आहे. मग उद्यापासून काय करायचं? खूप लोकांचा प्रश्न आहे ना. म्हटलं आपण यांची नाही उपलब्ध, कारण क्लासेस आहेत त्यांचे. आपण समोर एक ग्राउंड घेऊ आणि तिथे आपण निंदेला एक एक घर ठरवू. या घरातल्या लोकांची आज निंदा करायची, मग हे घर घ्यायचं, मग हे घर घ्यायचं. ज्यांना ज्यांना त्यांच्याबद्दल माहिती आहे त्यांनी या. असं प्लॅनिंग न करता किती कार्यक्रम पार पाडलेत आजपर्यंत. माणूस निंदे करता स्वतःला निवडत नाही, पण मुमुक्षु बरोबर विरुद्ध आहे. स्वतःच्या दोषांचा विचार करतो. चुकलं गड्या माझं. एक फार महत्वाचा भाग लक्षात ठेवाल, देवाला आपली करुणा येण्याकरता आपण दीनावस्थेत पोहोचलं पाहिजे. व्यवहारात ही दीनावस्था नको, पण आपल्या अंतःकरणामध्ये आपण दीन झाल्याशिवाय, तो दीनबंधू आहे ना, तो श्रीमंत बंधू, चितळे बंधू किंवा कुठला अजून कुठला बंधू नाहीये. तो फक्त दीनबंधू आहे. मी स्वतःचं दीनत्व प्रकट केल्याशिवाय त्याला माझ्याबद्दल कसे करुणा येईल ना. आणि ते नेमकं तो करतोय. आपणास निंदी सावकाश. मग काय करतो? नाना तीर्थे धुंडाळली. अनेक गोष्टी तो करायला लागतो. नाना तीर्थे धुंडाळली, शमदमादी साधने केली, नाना ग्रंथांतरे पाहिली शोधुनिया. अनेक ग्रंथ वाचले, हे केलं ते केलं, अमुक करूया तमुक करूया. तेणे नव्हे समाधान, वाटे अवघाचा अनुमान. नाही आपल्याला कळत, हे नुसतं वरवर चाललंय हो. म्हणे संतासी रिघो शरण, या नावा मुमुक्ष. शरण जाऊया ज्ञानोबांना, रामदास स्वामींना शरण जाऊया, पूर्ण शरणागती धारण करूया. काय समर्थांची उभी, ज्याचे थोरपण लाजे, जो परमार्था कारणे झिजे, संतापायी विश्वास उभजे, या नावा मुमुक्ष. इतका महान असतो तो, म्हणजे थोर पण त्याला लाजतं, इतका तो थोर असतो. पण तो स्वतःला काही समजत नसतो. डाऊन टू अर्थ. इतके महान महान लोक, पण स्वतःला कधी. सुदामदेवाचं मी नेहमी उदाहरण सांगतो. सुदामदेवाला जेव्हा भेटायला लोक म्हणजे गोपालकृष्ण आले आणि गडबडीत होता ना तो, भराभरा धावत येतो. सुदामदेव आले. त्या प्रतिहारीनी नोकरांनी निरोप दिला, सुदामदेव आले. भरा त्या पायऱ्या उतरताना पाहिलं, गर्दी होती. त्या द्वारकेमध्ये गोपालकृष्णांच्या महालासमोर खूप गर्दी होती. हा बिचारा असा उभा, एकटा नव्हता बरं, खूप होती गर्दी. कारण कृष्णाला बघायला सारखी माणसं यायची. जसे येतात ना या बंगल्यांना तसे. आणि तो गडबडीने येतोय. तो येत होता सुदामदेवा करता. पण सुदामदेव स्वतःला काय समजतो? शुकदेव वर्णन करतात, राजा इतक्या गडबडीत त्याला येताना पाहिलं, इतका छान दिसतोय भगवंत. नखी काम कोटी
दिठी चंद्रकोटी सानी दनी सारे गरे सा. नखी, त्याच्या नखामध्ये कोट्यावधी काम दिसत होते म्हणे. इतका सुंदर कृष्ण. नखी कसं दर्शन झालं याला? नखी चंद्र नखी काम कोटी दिठी चंद्रकोटी मुखी लोपले भानुकोट्यानुकोटी. अशी देखता दिव्य लावण्य पेटी. कृष्णानं येताना पाहिलं. बहु प्रेम दाटे तयाचेच कंठी. वा काय दिसतोय माझा देव. वा गडबडीत आहे वाटतं. इतक्या वेगानं धावत येतोय म्हणजे ही इज बिझी. मग मध्ये जाऊन थांबा मी पण आलोय असं कशाला दाखवायचं? माझं प्रेम आहे ना त्याच्यावरती. गडबडीत एखादा मनुष्य असेल त्याच्या मध्ये मध्ये जाऊ नये ना. थांबा मी पण आलोय कशाला? मला तर पत्ता माहितीये, मला काय मोठी किंमत आहे, मी उद्या भेटीन परवा भेटीन. इतका बिझी भगवंत माझा प्रेमास्पद आहे ना. इतका तो बिझी असताना मध्ये मध्ये मी जाणं बरोबर नाही. म्हणून सुदामदेव लांब जाऊन उभा राहिला. तो त्याचं काम असू देव, मी नंतर भेटीन ना त्याला. ज्याचे थोरपण लाजे. इतका. आणि त्याला काय माहिती की ज्या व्हीआयपी करतात, कोणीतरी व्हीआयपी आलाय असं त्याला वाटत होतं. कुणाला? सुदामदेवाला. तो व्हीआयपी स्वतः सुदामदेव होता का? कारण तो स्वतःला व्हीआयपी समजत नव्हता. मुमुक्षुत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग लक्षात घ्याल. आपण हळूहळू परिपक्व होत चाललो हे कशावरून ओळखावं? आपण स्वतःच्या कच्चेपणाचा बोध घ्यायला लागलो की समजावं की आपण परिपक्व होत चाललो. कृपा भई तब जानिये जब दिखे अपने दोख. कबीर म्हणाले. ज्याचे थोरपण लाजे, जो परमार्था कारणे झिजे, संतापायी विश्वास उपजे, माझं कल्याण करतील. मी शरण आलोय ना त्यांना, आता त्यांची बाजू आहे. ते निश्चित माझं कल्याण करणार. ते बोलतील असं नाही माझ्याशी, पण केव्हा तरी त्यांच्या मनातल्या व्यवस्थेमध्ये ऐरणीवर माझा विषय केव्हा तरी येईल ना. ऐरणीवर ते घेतात ना ते जॉब बनवायला. तो काय बनवायचा तो, तर केव्हा तरी समर्थांच्या मनात येईल ना, बाबा सगळ्यांचं कल्याण आहे, ते मग ते घे रे ते गडबडायचं, त्याला त्याचं कल्याण केव्हा तरी येईल की नाही त्यांच्या डोक्यात. असं त्याला वाटायला लागतं. केव्हा तरी माझं कल्याण. गोंदवलेकर महाराजांची फार छान गोष्ट आहे. गोंदवलेकर महाराजांचा एका बाईंनी अनुग्रह घेतला आणि नावाला बसले. त्या नाम घ्यायच्या गोंधळल्यात येऊन राहिल्या होत्या. त्यांची ओळख झाली. त्यांच्यापेक्षा सिनियर 1-2 वर्ष आधी आलेल्या आजी होत्या. त्या आजी, ह्या आजींची त्यांची ओळख झाली. आता या नवीन आलेल्या बाई आहेत, त्यांना हळूहळू हे यायला लागलं हो. काही म्हणजे साधनेला तुम्ही लागलात ना, काही सिग्नल्स दिसायला लागतात. आमका आवाज ऐकू येतो पहाटेच्या वेळेला, किंवा काही दर्शन व्हायला लागतात. रामाचं दर्शन होतं, किंवा डोळे मिटून बसल्यानंतर पिवळा प्रकाश दिसतो, निळा प्रकाश दिसतो, असं काही असतं. म्हणजे वाट बघू नका उद्यापासून. वाट कधी नाही बघायची, येईल तेव्हा येईल. कदाचित एखाद्याला यातला एकही सिग्नल नाहीये, डायरेक्ट देवाचं दर्शनही होतं, किंवा वर्षानुवर्ष काही होतही नाही. तर यानं ते, आणि त्या महाराजांना सांगायच्या, महाराज मला आज पहाटे मी ध्यानाला बसले, मला रामाचं धनुष्य दिसलं, किंवा मला आमका आमका नाद ऐकू आला. 10 नाद सांगितले. 10 हंसोपनिषदाने 10 नाद येतात ऐकू. या कानाला नाही ते अनाहत ध्वनी ऐकू येतात. मला आमका नाद आला. महाराज म्हणले बस असू दे, आता अमुक करा, आता जरा वेळ बदला, या वेळेला बसा वगैरे काहीतरी त्याच्या पुढचं महाराज सांगायचे. ते आधी आलेल्या बाई होते, त्या म्हणले हे महाराज तुमच्याकडे 5 लिटी आहे, मी आधी आली आहे, 2 वर्ष मी सिनियर आहे, मला काहीच आवाज नाही येत. महाराजांनी दिलेलं उदाहरण मला इथे सांगायचं. संतापायी विश्वास उपजे करता मी हा दृष्टांत सांगतोय. महाराज म्हणाले बघा, तुम्ही स्त्रिया भांडी घासता की नाही, म्हणजे पूर्वीचं सांगतो मी आपल्याला हे सगळं. पुरुषांनी घासू नयेत असा मुद्दा नाही, त्यावेळची व्यवस्था तशी होती असा मुद्दा आहे.
अन्याय होता वगैरे त्यावेळेला नाही बायकांना काही वाटलं. त्यांना काय, कारण ही ड्युटी महत्वाची तशी ती ड्युटी पण महत्वाची असं त्यावेळेला होतं की माझा पती बहुत शेतकरी, शेती आहे, तो मातीत असतो, मी पण घरी पण मातीत भांडी घासली पाहिजेत. असं पूर्वी नव्हतं. तेव्हा फार सुखी होतो आपण. मी हाव केलं, तू हाव केलं, बसा भांडत. मग त्याच्यावरती इतके विनोद आहेत. जगात सगळ्यात जास्त विनोद नवरा बायकोवर आहेत. त्यामुळे इतके वादावादी करत होते शेजारचे आले लोक. आणि त्यांनी सांगितलं, अहो शब्दाने शब्द वाढतो आणि शस्त्रानं केलेली जखम म्हणाले कधी मिटली जाते, पण शब्दानं केलेली जखम कधी मिटली जात नाही, असं शेजाऱ्यांनी सांगितलं. मग यांनी मारामारी सुरू केली म्हणले. विनोद आहे, हसून घ्या, पुढे जाऊया. आपण म्हणे स्त्रिया भांडी घासता, काय महाराजांचा दृष्टांत आहे. कुठली भांडी आधी घासता हो म्हणे. भांडी घासायला बसलो आपण, अशी सगळी भांडी समोर घेतली. कल्पना करा, आधी आपण जी तांब्या, कमी ओशट झालेली, कमी तेलकट तुपट झालेली भांडी, ती पटकन सगळं तेल त्याला लावून घ्यायचं असं नसतं. कमी आहेत घाण ती आधी घासतो, मग त्याच्यापेक्षा जास्त. आणि लागलेली भांडी जी असतात ना, ती आपण भिजत ठेवतो. पण कधीतरी म्हणाले सगळी भांडी घासल्याशिवाय बाहेर येतो का? तसं म्हणाले मी आहे. महाराज म्हणाले सगळी भांडी घासल्याशिवाय मी बाहेर येणार नाही, काळजी करू नका. संतापायी विश्वास उपजे. मी ज्यांना शरण गेलोय ते मला स्वच्छ केल्याशिवाय कसे बाहेर जातील, म्हणजे परब्रह्मामध्ये परत कसे विलीन होतील, ते संतत्व धारण करून जातील. म्हणून तुकोबा सांगतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. आपल्याला स्वच्छ करायला हो. मला असं, मी नाही तर शरणागतीला अर्थच राहणार नाही. मी ज्यांना शरण आहे, निमित्त कोणीतरी असतो, लक्षात घ्याल. आपली श्रद्धा आपल्याला स्वच्छ करते. द्रोणाचार्य निमित्त आहेत. एकलव्याची एकाग्रता आणि त्याची निष्ठा त्याला शिकवायला कारणीभूत आहे. या जगात बोललेलं काल वाक्य तेच बोलतो, शिकवलं काही जात नाही, पण शिकलं सगळं जातं. एका सर्टन लेवल पर्यंत गुरुजी सांगतील असं असं असं. आपली जी तळमळ आहे, म्हणून संतापायी विश्वास उपजे, हा अत्यंत महत्वाचा मुमुक्षूचा गुण लक्षात घ्याल की आहेत, माझं कल्याण करणार आहेत ते. आणि म्हणून माणसांवर निष्ठा ठेवू नका, तो नाशिवंत पदार्थावर निष्ठा ठेवू नका. संत या व्यवस्थेवर, भगवंताची व्यवस्था आहे संत ही, तो कोणाच्याही माध्यमातनं अशरीरी वाणी ऐकू यायची. योगी अरविंदांना, विवेकानंदांची. योगी अरविंद जेव्हा तुरुंगात होते तेव्हा त्यांना विवेकानंदांची अशरीरी वाणी ऐकू यायची. तेव्हा विवेकानंद गेले होते की बाबा रे, तुला योगातली आमकी प्रक्रिया शिकवू का, कारण तू तिथे अडलायस. कारण योगा करायचं ना ते योगी अरविंद. तेव्हा यांनी सांगितलं नको, मला लेले गुरु, त्यांचे गुरुजी लेले महाराज, लेले गुरुजी, त्यांनी मला शिकवलंय, फक्त मला आठवत नाहीये. आणि मग आठवलं त्यांना, ते त्या निष्ठेने आठवलं. आत्ताही विवेकानंद प्रकट होऊ शकतात असं. आणि पुढे सांगतात, स्वार्थ सांडून प्रपंचाचा, हव्यास धरिला परमार्थाचा, अंकित होईन सज्जनांचा, म्हणे तो मुमुक्षू. असा तो मुमुक्षू असतो. याप्रमाणे मुमुक्षूची लक्षणं सांगून आता साधक लक्षणाकडे समर्थ वळतायत. थोडं नाम गाऊया आणि पुढच्या विषयाकडे वळूया. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम. बोलिए हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा,
हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम हरि केशव हरि गोविंदा हरि केशव हरि गोविंदा हरि केशव हरि गोविंदा हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम हरि सुंदर नंद मुकुंदा हरि सुंदर नंद मुकुंदा हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम वनमाली मुरलीधारी वनमाली मुरलीधारी वनमाली मुरलीधारी वनमाली मुरलीधारी गोवर्धन गिरिवरधारी गोवर्धन गिरिवरधारी गोवर्धन गिरिवरधारी गोवर्धन गिरिवरधारी नित नित कर माखन चोरी 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 हरि नारायण हरि हरि नारायण हरि हरि सुंदर नंद मुकुंदा हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि हरि नारायण हरि हरि नारायण हरि हरि नारायण श्री राम जय राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम समर्थ रामदास स्वामी म्हणाले, कल्याणा बद्धावस्थेचा पश्चाताप होऊन प्रामाणिक जीव हळूहळू मुमुक्षू व्हायला लागतो, मोक्षाची इच्छा करणारा व्हायला लागतो. आणि मोकळा करणारा जो आहे आपल्याला तो साधू आहे, संत आहे. म्हणून मुमुक्षू संतांना शरण जातो आणि संतांना शरण गेल्यानंतर ते हळूहळू आपले दुर्गुण सोडायला लावतात. अशा अवगुणांना आपण सोडत 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 संतांचे झालो की आपण साधकत्वामध्ये बदलतो. अवगुणांचा करून त्याग जेणे धरिला संत संग तयासी बोलीचे मग साधक ऐसा. साधना करणारा तो साधक. मग त्याची तपशीलवार मांडणी केली आहे समर्थांनी की त्याला संतांनी आपलं म्हटलंय, जो संतासी शरण गेला संतजनी आश्वासिला. काळजी करू नको, मी तुला सोडवेन. बरं, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. सज्जनी आपुला म्हणी त्याला, पहिला अध्याय ज्ञानेश्वरी. कारण अवघड गोष्ट ही आहे की ते कुणाला आपलं म्हणतील ना. त्यांना कशाने, आपण संतांना कशाने विकत घेऊ शकतो बोला ना. त्यांना काय पाहिजे? आपला प्रांजळपणा एवढी एकमेव गोष्ट आहे की त्यांना आपण जिंकू शकतो. बाकी कशानेच जिंकता येत नाही त्यांना. साधूला व्यवहारातल्या कुठल्याच गोष्टीने जिंकता येत नाही, कारण तो साधू आहे ना, संधी साधू नाही आहे. व्यवहाराने जिंकला जातो तो सामान्य मनुष्य आहे. कोणाला कसं जिंकावं यादी आहे आपल्याकडे की कृपणो द्रव्य लोभेनं. कृपण मनुष्याला, कंजूस मनुष्याला पैशाने जिंकावा. इतके देईन बरं का मी तुम्हाला.
जिंकला जातो. मूर्ख हा अंजली सेवया. मूर्ख मनुष्याला 100 वेळा नमस्कार करून या हा तुम्ही, या हा तुम्ही. खूप नमस्कार केल्याशिवाय तो त्याचा अहंकार असतो ना. म्हणून आपल्या समोर फार जर कोणी नमस्कार करत असेल आणि आपण त्याचं ऐकत असू तर आपण यादी दिली आहे. संतांना काहीच नाही, संतांना नमस्काराची पण गरज नाही. फक्त प्रांजळपणा, फक्त सरळपणा. मग पाप्याला सुद्धा, पाप्याचंही कल्याण करतात ते. तो सरळ आहे. फक्त आता स्वार्थी लोभी असा असणारा एक रजक आहे. लोभी याचा अर्थ त्याला वाटलं की याला घडलेला प्रसंग आहे कुरवपूरला. मी परवा त्याचा उल्लेख केला होता की कुरवपूरला एक त्यावेळचा तो कोण बादशाह होता, तो आपल्या राण्यांसह नौकेत बसून नदीवरती खेळ करायला, पाणी बिणी उडवतायत, मजा मजा चालली आहे. हा बिचारा कपडे धुत होता. ह्याच्या मनात आलं काय नशीब आहे हो, आमचा आई येड घरी म्हणले. ते रंगवताही येईल कसंही. आणि परत यायला निघाला. श्रीपाद श्रीवल्लभांना त्याला नमस्कार करायचा त्याचा स्वभाव होता. नमस्कार केला त्यांनी, ओळखलं. ते थोडीच आपला चेहरा पाहतात आणि कपडे पाहतात, ते आपला भाव पाहतात, ते आपल्या अंतःकरणातले विचार पाहतात. आणि त्यांना वाटलं तर पाहतात, नाही तर त्यांना काही पडलेलं नाही कोणाशी. आशीर्वाद सगळ्यांना आहेत त्यांचे, पण ते कुणात इन्व्हॉल्व्ह होत नाही. सगळ्यांना बरं अच्छा कल्याण असं तुमचं बस. पण त्याचा तो नियम होता, तो त्यांना बाय केल्याशिवाय जायचा नाही पुढे. म्हणून ते म्हणले काय रे, काय चाललंय गोंधळ डोक्यात. कारण याच्या मनात आलं की यानं कुठल्या देवाला नमस्कार केला असेल. आपल्याला वाटतं की नाही अंबानींची कुलदेवता कुठली असेल. किंवा एका मॅच मध्ये दाखवलं होतं त्यांच्या त्या मिसेस कोणत्या आहेत त्या काहीतरी जप करत होत्या, तो मंत्र मिळाला पाहिजे म्हणला एक. तस मग त्यांनी खरं आहे ते सांगितलं किंवा मला मनात आलं की असं असं राजा असावा, सगळी सुख उपभोगावीत. मग ते म्हणले याच जन्मी भोगतोस का पुढच्या जन्मी. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याला प्रश्न विचारला कुरवपूरला की याच जन्मी भोगतोस का पुढच्या जन्मी, व्हायचं का तुला पंतप्रधान. मी ठरवलं तर होऊ शकतो. तो म्हणला नको, आता इतकी तब्येत खराब झाली आहे, आता काही बोलता पण नीट येत नाही, आता नको. पुढच्या जन्मी लहानपणापासून भोगेन म्हणला मी. तरी त्याची निष्ठा बघा. मला त्याचं पुढचं वाक्य खूप आवडलं. तो म्हणला चालेल मला सगळं, पण मला तुमचे पाय नाही अंतरवायचे, तेही पाहिजे हेही पाहिजे. अगदी मला हे रजकाची आपली अवस्था त्याची अवस्था अगदी सारखी आहे. आपल्याला प्रपंचही चांगला पाहिजे तरी आपल्याला ज्ञानोबा पाहिजेत बघा. अगदी ठीक आहे म्हणाले, योग्य त्यावेळेला मी भेटेन. आणि तो पुढचा अवतार आहे नरसिंह सरस्वती. आणि निमित्त काय, फक्त कुरिअर म्हणून एक फोड पाठवून दिला. मांडीला फोड आला त्याच्या, बिदरचा बादशाह. आणि फोड कशाने बरा झाला नाही. सगळे उपाय करून झाल्यावर राजाला काय कमी आहे. एम्स त्याच्या हातात आहे, अमेरिकेत जाऊ शकतो, काय वाटेल ते करू शकतो, सगळं करू शकतो. पण सगळे उपाय केल्यानंतर जेव्हा काही होईना, तेव्हा कुणीतरी त्याला सांगितलं की जे कशाने होत नाही ते सत्संगाने होतं. म्हणून तो संतांच्या शोधात शोधत इकडं आला. आणि घाटावर होते महाराज, म्हणजे तिकडे संगमावर होते. नरसिंह सर म्हणजे अवतार बदललाय मधला अख्खा. श्रीपाद श्रीवल्लभ अवतार समारोपित झालाय आणि नरसिंह सरस्वती अवतार आहे. आणि तो त्याचंही उत्तर आयुष्य, त्यांचंही उत्तर म्हणजे 60 नंतरचे आयुष्य, इतकं वय आहे त्यांचं. आणि तो आलाय आणि पहिली हाक मारली त्यांनी, कार्य रजका कोठे अससी. काय परीट महाराज. एकदम त्याला ज्ञान झालं पूर्वीचं. हा आम्ही त्याचा कपडे धुत होतो, असं पाहिलं. अच्छा असं आहे का. म्हणले मला फोड आलाय म्हणून मी आलो होतो. दाखव बरं फोड कुठे आहे. बघतो तो कुठे आहे फोड. म्हणले फक्त कुरिअर म्हणून मी तुला फक्त एक रजिस्टर पत्र पाठवलं होतं की भेटायला ये. रोग मला सांगायचा मुद्दा काय, प्रांजळता. असं नका विचार करू की वासना निर्वासन झाल्यावरच संत कृपा करते, असंही काही नाहीये. मी फक्त सरळ पाहिजे, ते सगळ्यात अवघड आहे.
बुद्धिमान मनुष्य सरळ नसतो आणि सरळ मनुष्य बुद्धिमान नसतो. आणि अवक्रता, फक्त मी सरळ. समर्था. आणि कुणाला काही बोलू नका, तुमचे तुम्ही ते संतांना नमस्कार करा. कारण ते त्यांना सगळंच माहिती आहे. आपले हजारो जन्म मागचे माहिती आहेत त्यांना. आपण काय शेंड्या लावणार आहे? सगळंच माहिती आहे त्यांना. फक्त प्रांजळता एवढं. मला तर हल्ली असं वाटतं सरळपणा हा सगळ्यात मोठा बनेलपणा आहे. कळतंय का बघा मी काय म्हणतोय? करायचाच ना बनेलपणा, मग सगळ्यात चांगला बनेलपणा करणार तो म्हणजे सरळपणा आहे. एकदम साधं. समर्थ ते सांगतायत की संतासी शरण गेला. शरण होणं याचा अर्थ परत आपलं काही जपून नाही ठेवायचं. मग संतजनी आश्वासिला, मग तो बोलिला, साधक बोलिला ग्रंथांतरी, उपदेशले आत्मज्ञान, तुटले संसार बंधन, दृढते कारणे करी साधन, या नाव साधक. आता जवळपास तो असं झालाय तयार. नाही आता तुम्ही म्हणाल तसं असं अनन्य शरण केलंय. मग त्याच्यानंतर तू काय करतो? धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थांतर काढी, या नाव साधक श्रीराम. त्याला श्रवणाची आवड आहे, कंपल्शन म्हणून जात नाही. काय करायचं? त्यांनी सांगितलंय गेलं पाहिजे, क्लासला जातो ना मी. आवड. इथं अमुक चाललंय ऐकायला, तिकडं चाललंय ऐकायला. कुणालाही सांगत बसायचं नाही. माझं मी स्वतः एक साधव. जो आपल्याला भगवंत मिळणार आहे तो कसा मिळणार आहे याच्याकरता अप्रतिम नाथांची ओवी सांगतो मी भागवतातली. नाथ महाराज म्हणाले, चुकली या पुत्राची वार्ता, चुकली या पुत्राची वार्ता, जेणे आदरे ऐके माता, तेची आदरे हरिकथा ऐकीत जावी. आपला मुलगा हरवलाय, चुकलाय, त्याच्या शोधामध्ये असणारी आई. हल्ली आपण बऱ्याच बातम्या ऐकतो. आपण यांना पाहिलत का? आपण यांना एकाने आपण यांना का पाहिलं? वर्तमानपत्र, टीव्ही, रेडिओ, नाही का? असं त्यांनी दिलं होती जाहिरात. म्हणजे कुठंतरी लिहिलं होतं मुलगा हरवलाय काय बघा. आणि आई अगदी अस्वस्थ आहे, लहान मुलगा हो हरवलाय. आणि इतक्यात पोलीस स्टेशन मधून फोन आला. आत्ताच्या भाषेत थोडंसं जोडूया, तेव्हा काही फोन नव्हते, पण फोन आला. प्रत्येक फोन वाजल्यावर, ती रिंग वाजल्यावर तू कशी धावत जाते आई तिथे? चुकलिया पुत्राची वार्ता, बातमी, जेणे आदरे ऐके माता, तरी श्रवणाची आवडीत. अहो आपला भगवंत हरवलाय, तो सापडणार आहे ना, त्याची वार्ता. तो बघितलेला नाही अजून. पोलीस स्टेशन मधून कुठून तरी फोन आला, तुमचा मुलगा सापडला. खडक बसलेला रेव पार्टीत. अजून मुलगा ताब्यात मिळालेला नाही, बघायला मिळालेला नाही, पण ऐकण्याकरता ती कशी उत्सुक असते. नाथ महाराज म्हणाले, तशी भगवंताबद्दल ऐकण्याबद्दल ओढ असावी, आवड असावी. समर्थ साधकाचं लक्षण सांगतात, धरी श्रवणाची आवडी. जुनं आहे, काय ऐकायचंय? ऐकलंय आम्ही पूर्वी. गोव्याला म्हणान तुमच्याकडं, किता सांगता रे बुवा. काय बुवा काय सांगणार आहे? असं नाही. कोणी येऊ, एखादं वाक्य असं मिळून जातं पूर्ण त्या प्रवचन कीर्तनात, आपलं आयुष्य लाईफ बनून जातो. एक वाक्य असं मिळतं, क्या बात आहे. धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी. त्यात अजून स्पेशल त्याला काय आवडतं तर ब्रह्मतत्व आणि मायातत्व वगैरे, जे म्हणजे तत्वज्ञान, त्यातली फिलॉसॉफी. कथा म्हणजे दागिना आहे, लक्षात घ्याल. कथा म्हणजे दागिना आहे सोन्याचा, आणि तत्वज्ञान म्हणजे सोन्याचं बिस्किट आहे. त्याची ओढ दागिने खरेदी करण्याकडे नाहीये, त्याची ओढ बिस्किट. म्हणजे बिस्किट दिसत नाहीत ना, मी किती श्रीमंत आहे दाखवायचं झालं तर अंगावर दागिने घालायला लागतात. दोन्ही सोनच आहे.
पण गुपचूप आतल्यात बदल होणारी गोष्ट कुठली असेल तर तत्वज्ञान. म्हणून त्याला शंकराचार्य आवडतील, त्याला ज्ञानोबांचा अमृतानुभव आवडेल, त्याला या प्रकारे अद्वैत निरूपणाची गोडी. आणि नुसतं ऐकून सोडून नाही देणार, मनने अर्थांतर काढी. मनन करतो त्याचं, हे असं ऐकलं परवा आपण, मग त्याचा अर्थ कसा आहे, ते कसं आहे परब्रह्मतत्व, आणि ते आपल्यात आहे म्हणतात. मग मला कळत का नाही आहे? मग कळण्याची काय प्रक्रिया असते? मग त्याच्या आड काय येतं? ते म्हणले मल, विक्षेप आणि आवरण. यातलं मग मी माझ्यात काय दोष आहे? ज्ञानाचे प्रतिबंध आहेत हे मल, विक्षेप आणि आवरण. आपल्याला कळू न द्यायचे हे 3 जण आहेत. मी कशात अडकलो आहे? मल म्हणजे घाण. रागद्वेष ज्या मनात अति आहे त्याच्यात मल जास्त आहे, लक्षात घ्या. चांचल्य जिथे आहे ना ज्या मनामध्ये, ते विक्षेप. आणि होत आलं तरी सुद्धा कांदा असतो की नाही, त्याच्यावर एक पातळ पापुद्रा असतो, अगदी पातळ. तसं परमात्म्यावरती एक आवरण आपल्याला आहे असं वाटतं. अगदी कांदा दिसतोय पण ते खाता नाही येणार तो, तसं ते चोथा लागेल त्याचा तो. असं कळाय करता मी कांदा म्हणलो, तर आपण कुठलाही काही विचार करा, अगदी पातळ असं आवरण. यातला मला काय त्रास देत आहे आता? कारण या 3 पैकी काही वेळा 3, काही वेळा 2, काही वेळा 1, आणि 3ही बाजूला झाले की मी ब्रह्म याचा अनुभव येतो. मनने अर्थांतर काढी हे डोक्यात सारखं चाललं पाहिजे. जाग आली की हेच चाललं पाहिजे, किंवा स्वप्नात हे चाललं पाहिजे. सुषुप्तीत नाही चालत, कारण सुषुप्तीत आपण त्याच्याच तेच झालेलो असतो. म्हणून तोडून द्वैताची उपाधी, अद्वैत वस्तू साधने साधिये, लावी ऐक्यतेची समाधी, या नाव साधक. कर हा करी, सगळं म्हणत नाही. अवगुण त्यागी दिवसेंदिवस, करी उत्तम गुणांचा अभ्यास, स्वरूपी लावी निजध्यास, या नाव साधक. दिवसेंदिवस माझे दुर्गुण कमी कमी होत गेले पाहिजेत की नाही हो. यू मस्ट करेक्ट युअर ऑफेन्स देअर अँड देन ओनली. 10 वर्षापूर्वी माझ्यात दोष होता तोच परत आज आहे, काय उपयोग आहे? ते म्हणले 30 चूक पुन्हा करू नका, नवीन चूक करा. अर्थ लक्षात गेल्याचा की फार अवगुण त्यागी दिवसेंदिवस. नाही तर गुरुजी 10 वर्षांनी म्हणले यू नेव्हर चेंज, असं म्हणले तर काय उपयोग आहे? तू कधीच बदलू शकत नाहीस. नाही, साधक म्हणलं की त्याच्यात प्रगती दिसली पाहिजे ना. म्हणून भागवतामध्ये विषय येतो, भगवान दत्तात्रेयांचे 24 गुरु आहेत. मग त्यामध्ये पृथ्वी आहे, पाणी आहे, म्हणजे पंचमहाभूत आहेत, सूर्य आहे, चंद्र आहे, पिंगला नावाची वेश्या आहे वगैरे. त्यात एक गुरु आहे टिटवी. आपण महाराष्ट्रात जिला टिटवी म्हणतो. काय करत होती ही टिटवी? टिटवी मांसाचा एवढा तुकडा घेऊन अशी चालली होती म्हणजे सरळ नाही, ती फार फास्ट चालली होती. ती अशी एकांतात जाऊन ते खाणार होती काय तिला मिळाले ते. आणि तिच्या मागे भरपूर टिटव्या लागल्या होत्या, खूप टिटव्या लागल्या होत्या. ती सगळ्यांना चुकवीत अशी चालली आहे. पण एवढा सगळा बॅलन्स करताना त्या चोचीचं जे प्रेशर आहे ते कमी जास्त झालं, पण पडक करून ते सुटलं आणि तो असा मांसाचा तुकडा तिकडे गेला, उडाला. दुसरीने पटकन पकडला आणि ती त्याच्या मागे लागल्या. आता सगळ्याजणी तिच्या मागे लागल्या, हिला सोडून दिलं, ही रिलॅक्स. दत्तात्रेय सांगतात टिटवी माझा गुरु आहे. स्पर्धा त्यागातच मनुष्य शांत राहू शकतो. स्पर्धा कधीच कोणाची नाही करायची. मी इतकं मनापासून अभ्यास करतो पण माझ्या प्रवचनावर फक्त एवढे लोक, आणि ते किती काही येत नाही त्याला, असा रडत. कारण त्यांच्या याला 1 लाख लोक जमतात, माझ्या याला जेव्हा कसे तरी प्रयत्न करून मी 1 लाख जमवले, मग 2 लाख वाल्याचा मी द्वेष करणार आहे. तोपर्यंत उचलायची वेळ येणार आहे.
म्हणून दत्तात्रय सांगतात, यदूंना केलेला उपदेश आहे, करायचीच असेल स्पर्धा तर स्वतःशी स्पर्धा करा. अवगुण त्यागी दिवसेंदिवस, गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी मी रिलॅक्स आहे ना, असा कामक्रोध कमी झाला ना. कारण या सगळ्या नश्वर अशा गोष्टींचा मी इतका काही पगडा माझ्यावरती करून घेतलाय, तो कमी झाला पाहिजे ना. लक्षात घ्याल, परिस्थितीत बदल करायचा नाहीये आपल्याला, मनस्थितीत बदल करायचा आहे. परिस्थिती हा प्रारब्धाचा परिणाम आहे, मनस्थिती हा आपल्या प्रयत्नाचा परिणाम आहे. कारण काहीही येताना आपण बरोबर आणलेलं नाहीये, त्यामुळे काही न्यायचंही नाहीये. मग इथे काय भांडत बसायचंय? आय विल ट्राय माय लेवल बेस्ट इन माय लाईफ. मी माझ्याकडून उत्तमात उत्तम काम करीन आणि दुसऱ्या क्षणाला विसरून जाईन. म्हणून आदरणीय बाबा वेलसरे नेहमी सांगायचे, प्रवचनकारा करता, म्हणजे ते स्वतः प्रवचन करायचे ना, इथून खाली उतरलं की विसरायचं की मी प्रवचनकार आहे. 24 तास महाराजगिरी डोक्यात शिरते म्हणले. नाही तर एकदम सिंपल, चला पानाणा, टीव्ही लावा, असं आराम, नॉर्मल. आपण आनंदात राहायचंय, हे दुसऱ्याच्या ताब्यात थोडीच आहे. मी आनंदात राहणार, ही अशी आहे, ती तशी आहे, अशी वागते, ती अशी वागते, बसा. पण वागणारच आहेत ते लोक. एक भागवतकार भागवत सांगत होता, आणि भागवतात मोक्ष नावाची गोष्ट खूप प्रधान मानली आहे बरं का. महाभारताने धर्म, अर्थ आणि कामाला प्रधानता दिली आहे, मोक्षाचा उल्लेखच नाही. महाभारत हा ग्रंथ धर्माला आणि अर्थकामाला महत्व देणार आहे. मोक्षाचा उल्लेख आहे गीतेमध्ये, नंतर मोक्षाचा म्हणजे मोक्ष नावाचा पुरुषार्थाचा उल्लेख आहे, पण प्रामुख्यानं भागवत मोक्षाला महत्व देतं. तसं तर भागवत झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, बाबा स्वर्गात कोणाकोणाला जायचं त्यांनी हात वर करा. टिपिकल असं खेडेगावात चालू होतं त्यांचं प्रवचन. हात वर करा म्हणाले, स्वर्गात कोणाकोणाला जायचं. खूप माणसं यायची, अनेक परिवार यायचे. त्यातला एक परिवार पुढे बसलेला, त्यांच्याकडे हे जेवायला एक दिवस गेले, त्यामुळे परिचय. सुनबाई बसली होती, तिचा नवरा बसला होता, त्याचे भाऊ बसले होते, त्यांच्या बायका बसल्या होत्या, काही जणींची लग्न झाली होती, त्या बहिणींची नंदा बसल्या होत्या, सासू सासरे बसले होते, त्यांचे भाऊ बसले होते. 20-25 लोकांचं घर ते. सुनेनं नाही हात वर केला, बाकी सगळ्यांनी हात वर केला. सगळ्यांनी हात वर केला, सगळ्यांनी. ते म्हणले, अहो ताई तुम्ही का नाही हात वर केला, स्वर्गात तुम्हाला नाही जायचं का? ती म्हणली, अहो हे सगळे वर गेल्यावर इथे मी स्वर्गात राहिल्यासारखीच राहणार आहे म्हणली. प्रॅक्टिकल होती ती. गंमत कधी मी आहे याचा, मला आता याच्याशी काही संबंध जोडायचा नाहीये. खूप वेळा असं होतं की असे अवतीभोवतीचे लोक वागणार काहीतरी. अहो नेपोटिझम नावाची गोष्ट तीच आहे ना. कशाला त्या सुशांतनी आत्महत्या केली? तो वर्गात आला असता आमच्या गडावरती तर अजिबात, आमच्याकडचं गडावरचं भात आमटी त्यांनी खाल्ली असते ना, अजिबात त्यांनी बाकीच्यांना करायला लावली असते आत्महत्या. कसलं काय, त्याची म्हणे चंद्रावर जमीन होती, तो इथनं ह्याच्यातनं बघायचं म्हणे, असं ते आलं होतं. मी ते वाचलं त्याचा. चंद्रावर त्याची जमीन, आमची इथं जमीन नाहीये. हा फार महत्वाचा विचार आहे. आपले दुर्गुण टाकायचे आपल्याला, लोकांचा कशाला विचार करत बसायचा. अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास, स्वरूपी लावी निरध्यास या नाव साधक. पुढे सांगतात, तो साधक अजून काय करतो? प्रत्यक्ष माया अलक्ष करी. आता ऐका, समोर दिसणारे जे आहे, वाईट वागला कोणी, अवॉइड करतो ते वाईट वागणं. कोणी अति चांगला वागायला लागला, अवॉइड करतो. त्याचा आपल्यावर प्रभाव देणं बंद करतो. का? त्याला कळतं हे प्रारब्धानं वागणं चाललंय. आमचे गुरुजी सांगतात ती ग्रहांची गोचरी असते नाही का. आता मंगळही आलाय, बुधही आलाय कुंभेत, तिथे शनी आहेच आहे, सूर्यही आला, मग लगेच काहीतरी फळं द्यायला सुरुवात होते. म्हणजे पूर्वजन्मीचं कर्म केलेलं आपल्याला फळ देते. हे ग्रह बी हे काहीतरी गणित पाहिजे म्हणून ते ग्रह सांगितले. लक्षात घ्या, माझं पूर्वकर्म हे मला असं म्हणाले. मग एखाद्याला वाटतं बुवा तुम्हाला तो असं म्हणला,
जर बुवा पक्का असता तर त्याला कळेल काही तो म्हणलेला नाहीये, मी गेल्या जन्मी बोललेलो जे आहे ना ते मला या जन्मी त्यांनी परत दिलेलं आहे. केवढी स्तुती केली बुवा तुमची, तुम्हाला आमका काही नाही, गेल्या जन्मीचा मी त्याला पुरस्कार दिला होता तो त्यांनी मला परत दिलाय. असा दृष्टिकोन एकदा आला की तात्कालिक प्रसंगाने प्रभावित होणं बंद होतं आतून, आणि त्याची प्रतिक्रिया आपण जी देतो ती सुसंस्कृत प्रतिक्रिया द्यायला लागतो. याला म्हणायचं प्रत्यक्ष माया अलक्ष करी, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी. पुढे सांगतात आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधका. कारण आपली रिॲक्शन कशी असते, समोरच्याच्या ऍक्शनवर आपली रिॲक्शन असते, पण त्याची ऍक्शन काय असते, तो त्याच्या कर्माप्रमाणे वागतो, त्याच्या प्रारब्धाप्रमाणे तो वागतो. आणि आपण म्हणतो तो असा कसा वागला, उलट म्हणावं तो याच्यापेक्षा वेगळा कसा वागेल, तो असाच वागणार आहे. आणि हे साधकानं आत ठरवायचंय. फार महत्वाची उभी आहे. प्रत्यक्ष माया अलक्ष करी, म्हणजे दुर्लक्ष करतो तुझ्याकडे. म्हणजे समोरनं साप चावत आला तर जाऊ दे चावू देत असं नव्हे. व्यवहारानं त्याचा प्रतिक्रिया काय करायची ती तो करेल, पण आतमध्ये न डिस्टर्ब होता. गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण घ्या. त्यांच्या भावाने त्यांच्यावर केस घातली एकदा जमिनी करता, चुलत भाऊ वगैरे मला माहिती नाही, पण कोणीतरी घातली नातेवाईकांनी. गोंदवलेकर महाराज त्यांनी उत्तर दिलं, ठीक आहे म्हणले, तू कोर्टात नेलंस मला तर आता मी कोर्टानेच उत्तर देणार. आणि कोर्टाची तारीख होती, चालले होते गोंदवल्याहून कराडला, त्यांचं काहीतरी कोर्ट होतं, तर त्याच्यात टांग्यात बसून चालले होते गोंदवलेकर महाराज. तो इतका श्रीमंत नव्हता आणि तो रस्त्याने चाललेला पाहिला. अरे चल भाऊ भाऊ बस म्हणले. छे म्हणे, आपली दोघांची एकमेकांच्या विरुद्ध केस चालू आहे, मी तुझ्याशी भांडणार आहे, तिथं कोर्ट टांग्यात कसं बसू. अरे तू वकील दिलाय, मी वकील दिलाय, आपण कशाला भांडायचं, बस. वाटेत केव्हा तरी असं झालं की पाणवठा आला, हातपाय तोंड धुतले, त्यांनी पण हातपाय तोंड धुतले. त्यांनी काही डबा आणला नव्हता, यांनी त्याची पण भाकरी आणली होती त्या रुमालात बांधून. बस म्हणे चटणी भाकरी खाऊया. नाही पण आपण, अरे आपल्या शेतातलीच भाकरी आहे का, तुझीच आहे. आणि ती केस जिंकले. आणि केस जिंकल्यावर कोर्टातनं बाहेर आल्यावर म्हणले घेऊन टाक तुला जमीन, मला नकोय. अहो तो म्हणला मग एवढा उद्योग कशाला केला, अन्यायानं काही मिळता कामा नाही म्हणून. अक्षुब्ध चित्तदशेमध्ये केस जरी लढले तरी स्वतःचं संतत्व बाधित नाही केलं. याला म्हणायचं अलक्ष वस्तू, म्हणजे प्रत्यक्ष माया अलक्ष करी आणि अलक्ष वस्तू लक्षी अंतरी. आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक. खूप बोलणं सोपं आहे, प्रत्यक्ष वागायला लागलं की कळतं काय आहे. कारण आमची रिॲक्शन तयारच असते. यांनी अरे म्हणलं की मग का रे. सुसंस्कृत प्रतिक्रिया द्यायची असेल तर दासबोध अंतःकरणात ठसवून घ्यावा. समोरचा कसा वागतो याच्यावर आपलं वागणं ठरवू नये, आपली वागण्याची म्हणून एक स्टाईल ठरवूनच टाकावी. आता आपण आपलं पुढचं प्रारब्ध बिघडवून टाकतो. म्हणून नाथ महाराजांनी अप्रतिम लिहिलंय की कौतुकतूप आहे संचिताचे. संचिताचं कौतुक आहे, प्रसंग म्हणजे संचिताचं कौतुक. त्यांनी मला शिव्या दिल्या. मनात विचार करावा, अच्छा अशाच दिल्या होत्या वाटतं मी याला. मला तर वाटतं तरी माझ्यासारखं याला जमणारच नाही. श्रीखंड वाढलं, वा 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 असं वाढलं होतं मी वाटतं यांना, पण माझ्यापेक्षा यानं चांगलं वाढलेलं असणार आहे. म्हणून ही संत मंडळी आयुष्यभर हसत या करता असतात. हो, आमचं सगळं अवतीभोवती चांगलं आहे. दुपारी सगळं छान खाल्लंय, अंगावर कपडे चांगले आहेत, कपाट व्यवस्थित आहेत. परवा एक जण सांगत होते नेसायला चांगली साडी नाही आहे आणि असलेल्या साड्या ठेवायला चांगलं कपाट नाही आहे. माणसाची सायकोलॉजी पण अशी आहे, त्याला प्रोग्रामला जायचं झालं ना तर सगळे कपडे जुने वाटतात आणि रंगपंचमीला रंग उडवायला झालं की सगळे कपडे नवीन वाटतात. आणि ही अंतःकरणाची एकदा धारणा झाली की परिणाम असा होतो की तो लाईफ एन्जॉय करायला लागतो. गोंदवलेकर महाराजांनी म्हटलं ना, आनंदात असावे.
आनंदात असावे, आळस भय द्वेष सर्व त्यागावे, हाची सुबोध गुरुचा. आनंदात. आणि आपल्या आनंदाच्या आड आपण सोडून दुसरा कोणी येत नसतो. कोणी तुम्हाला हसायला नको म्हटलंय हो. महाराजांचंच वाक्य आहे. महाराज गमतीनं बोलायचंय. महाराज म्हणले आनंदात राहायचंय का? युक्ती सांगू, युक्ती सांगू. काही करू नका म्हणले, आनंदात राहा, हसत राहा. छोट्या छोट्या गोष्टीचं माणसं टेन्शन घेत राहतात. कर्तव्यात चुकू नये ह्याबद्दल टेन्शन असावं. माझ्या कर्तव्यात मी चुकता कामा नये. टेन्शन त्याचं पाहिजे हो. तो आता कसा वागेल सांगता येत नाही. गेला उडत, तो कसाही वागे ना, का माझं ठरलेलं आहे ना, मी चांगला वागणार आहे असं आयुष्यभर. कारण उद्या मरण आलं तर यातलं काय बरोबर येणार आहे सांगा. ज्यांना आपण इतकं घट्ट धरून बसलोय. म्हणून साधक असा असतो. आणि तो हे पुन्हा सांगतो, हे मी ऍक्शन रिॲक्शन मध्ये खूप अडकलो, ह्याच्यात नकोच अडकायला. त्याचं लक्ष नसतं त्याच्याकडे. तो लक्ष कुठं देतो तर देवा भक्ताचे मूळ. देव कोण, भक्त कोण? भक्तपणा म्हणजे काय, देवपणा म्हणजे काय? जर हाही जीवच आहे आणि तोही जीवच आहे तर त्याच्यात फरक काय? तर तो जीव ब्रह्माला जाणतो आणि हा जीव ब्रह्माला जाणत नाहीये. अज्ञान इथे आणि तिथे ज्ञान आहे. म्हणून मी त्याला शरण जायचं आणि त्याला विचारायचं, बाबा रे मी कसा ओळखू? तू का म्हणे राम तुझा तुझ पाशी विचारू न घेसे गुरुमुखे. या न्यायाने मी शरण जातो. ते विचार करतो देवा भक्ताचे मूळ, शोधून पाहे सकळ, साध्यची होये तत्काळ, या नाव साधक श्रीराम. पुढे सांगतात, आता 10-15 ओव्या अशा आहेत. तो मारामारी कशी करतो साधक हेच सांगितलंय. बाहेर नाही बरं कोणाशी, आतमध्ये. कामापासून सुटला, क्रोधापासून पळाला, मदमत्सर सांडिला एकेकडे, कुळाभिमानास सांडिले, लोकलाजेस लाजविले, परमार्थास माजविले विरक्ती बळे, अविद्येपासून फडकला, प्रपंचापासून निष्ठला, लोभाचे हातीचा गेला अकस्मात, थोरपणासी पाडिले, इगो नो इगो, थोरपणासी पाडिले, वैभवासी लिथाडिले, महत्वासी झिंजाडिले विरक्ती बळे, भेदाचा मडगा मोडिला. तो योद्धाच आहे, समर्थांचा साधक हा योद्धाच आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, 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 रात्रंदिन. हे युद्ध आपलंही चाललंय आतमध्ये, पण आपण हारतो आणि संत जिंकतात. अखंड बाहेरचं जग आणि आतलं जग अशा दोन जगांचं भांडण हे सगळ्यांचंच असतं. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन, रात्रंदिन म्हणून कुठल्याही प्रकारे आपल्या स्वतःबद्दलच्या विचित्र अशा काही कल्पना करत नाही. थोरपणास पाडिले, स्वतःच्या थोरपणाला ढकलून दिलं त्यांनी. इगो, आणि इगो मध्येच प्रॉब्लेम येतो की नाही. आणि एकाने छान सांगितलं, वेअर इज इगो गॉड सेज आय गो. दोन्हीचा स्पेलिंग वेगळा असला तरी उच्चार एकच आहे, इगो आणि इगो, आय गो. कसलं. आणि हल्ली फार झालंय बघा हे इगो इगो इगो. पूर्वी आपल्या लहानपणी आपल्याला कोणीतरी काहीतरी बोलायचं, ए कार्ट्या तिकडे जा. आता कार्ट्या म्हणलं चालतं. तुम्ही आमच्या मुलाला कार्ट्या का म्हणाला? पूर्वी काही नव्हतं एवढं. कोणी काही बोलायचं, ए शेमड्या, काही कोणाला काय काही चालायचं बघा. आता आदरानं बोललं तरी चालत नाही. जरा बाळा इथे खेळू नको, गाड्या येत आहेत ना. तो म्हणतो तुमच्या
पुढचं कसं कळलं तुम्हाला? आणि तो नाही म्हणलं तर आईबाप येतात भांडायला. आपल्याला लहानपणी जर कोणी काही बोललं, आपण घरात जाऊन सांगत असू कधी? घरी जाऊन सांगितलं तर उत्तर पूजा घरचे लोक करायचे, मेल्या तूच गेला होतास कुठंतरी. इगो आल्यापासून फार प्रॉब्लेम आलेत बघा जगात. इतके पक्षभिक्ष सोडणं म्हणजे काय झालंय? असो, मला सांगायचं साधक असा नसतो, इगो नाही. म्हणून थोरपणास पाडिले, वैभवास लिथाडिले, भेदाचा मडगा मोडिला. भेद नावाची गोष्ट जी सारखी चित्तात कमी लेखतो आपण कोणाला तरी बघा सतत, आणि कोणाला तरी वरती लेखतो. व्यवहार सोडायचा नाहीच, पुन्हा व्यवहारानं सगळे तसंच पाळायचं, पण चित्तामध्ये हा त्याच्यापेक्षा ग्रेट, तो त्याच्यापेक्षा बेकार, असं काही नाही. संतांच्या लेखी काय फार अप्रतिम श्लोक आहे गीतेतला. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. विद्या विनय संपन्न ब्राह्मण दारात आला नाथांच्या, एकनाथ महाराजांच्या. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे, गवी गाय आली, हस्तिनी हत्ती आला, शुनी म्हणजे कुत्रा आलं, श्वपाक म्हणजे चांडाळ आला, पंडिता आला तिथे तो. तर पंडिता समदर्शिना. पंडित, पंडा म्हणजे बुद्धी. ज्या बुद्धीला सत्य ज्ञान झालं त्याला म्हणतात पंडित. पंडित ही पदवी अशी आहे, लक्षात घ्या. तो त्याबद्दलचा तसा असतो म्हणून त्याला पंडित म्हणतात. म्हणजे म्हणायचं असतं, मी टिंकाल वगैरे काही करत नाहीये, विचार करून. पंडा म्हणजे बुद्धी, आणि तिथे त्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान झालं म्हणून त्याला म्हणतात पंडित. म्हणून खऱ्या अर्थानं पंडित कोण? आत्मसाक्षात्कार याला पंडित म्हणजे नाथ महाराज पंडित आहेत. आता हे सगळेजण आले तर त्या वरच्या उपाधीला ते बाजूला करतात मनातल्या मनात, आणि आतल्या आत्म्याचं दर्शन घेतात. म्हणून याच्यापेक्षा हा श्रेष्ठ, त्याच्यापेक्षा तो कनिष्ठ असं नाही त्यांना वाटत. एखादा सच्छुद्ध सात्विक ब्राह्मण आणि चांडाळ त्यांच्या लेखी फक्त आत्मा आहे, त्यांची देहाची उपाधी वेगळी आहे ना. मग सगळ्यांना ते कडबा घालतील का? मग सगळे समान, मग सगळ्यांना कडबा घाला. कारण तुम्ही गाईला कडबा घातला आणि ते ब्राह्मणाला तुम्ही पोळी दिली, हे काय बरोबर नाही. मग करा आंदोलन माकडासारखी. अरे देहाची उपाधी वेगळी आहे ना. जी गाडी डिझेलवर चालते त्या नाही, गाडी आहे ना, मग पेट्रोलच घातलं पाहिजे. अरे काय वेड्यासारखं, ती गाडी बंद पडेल. क्रियाद्वैतम सदा कुर्यात. क्रियेमध्ये द्वैत आहे आणि विचारामध्ये अद्वैत आहे. हे साधकाचं महत्वाचं लक्षण सांगतायत ते. त्याच्याकरता भेद नावाची गोष्ट नसते. आणि म्हणून ते कोणाचा अनादर करत नाहीत, म्हणजे निवडणुका आल्या म्हणून नव्हे. अनादर त्यांच्याकडनं होणार नाही, कारण ते वरच्या उपाधीला पाहतच नाहीत. ते आतला आत्मा म्हणजे त्यातलं जे शाश्वत तत्व आहे त्याच्याकडे पाहतात. आणि ते समर्थ सांगतायत, भेदाचा मडगा मोडीला. त्यानंतर विष्णुमय जग एक चरण म्हणणार का? सावळे सुंदर रूप मनोहर, राहू निरंतर हृदयी माझे, आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड, तुझे नाम गोड, तुझे नाम गोड, पांडुरंगा पांडुरंगा, विष्णुमय जग
अवयव सुख दुःख जीव सुख दुःख जीव सुख दुःख जीव भोग पावे सुख दुःख जीव भोग पावे विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम मंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग सगळ्या संतांचं साधकाबद्दलचं वर्तनाचं मत एका अर्थाचं एका शब्दाचं आहे. इथे तेच समर्थ सांगतात, साधक म्हणजे भेदाचा मडगा. मडगा म्हणजे मठ, मोडीला. भेद अभेद. आणि पुन्हा गंमत लक्षात घ्याल, भेद अमंगळ तुकोबाने सांगितला, तसा अभेदही अमंगळ आहे. अर्धा अभंग कधी ऐकायचा नाही. भेदाभेद भ्रम अभंगळ सांगितलंय. म्हणजे जिथे भेद पाळायला पाहिजे तिथे भेदही पाळला पाहिजे, आणि जिथे अभेद पाळायला पाहिजे तिथे अभेदही पाहिजे. तो विवेक आवश्यक आहे सांगतात. आता एकांगी सांगितलं होतं भेद अमंगळ, मग अभेद काय? कुणी कुठेही जा नाही, अभेदही अमंगळ. भेदाभेद भेद अमंगळ सांगितलं, भ्रम अमंगळ. असो, म्हणून साधक हा विचार करतो सतत, तो स्वतःला आय मस्ट मेक म्हणतात तसं, आय मस्ट रिमेक माय सेल्फ. मीच मजवे आलो तुकोबा सांगतात, पोटा आपुलिया आलो. पूर्वीचा तुकोबा आणि आताचा तुकोबा यात फरक दिसेल आपोआप. समर्थ सांगतात असा तो अहंकार सोडून पाडीला. कुठेही स्वतःला काही समजत नाही तो, पायी धरून आपटीला संदेह शत्रू. कन्फ्युजन ठेवत नाही तो. ज्या अर्थी तुकोबा म्हणतायत ना, संपला विषय. ज्या अर्थी व्यासो ब्रूतेन संशय, वेदव्यास म्हणालेत ना. कारण इतकं सगळं, एवढी सगळी पुस्तकं असून सुद्धा परत देव आहे का असं मनात येतच की नाही, याला संदेह म्हणतात. पायी धरून आपटीला संदेह शत्रू. समस्या काय आहे, एवढं सगळं असून तरी मनात येतं ते खरं आहे का? ज्ञानोबाने भिंत चालवली, खरं आहे का? कारण आम्हाला आमची स्कूटर नीट चालत नाही. कारण आपण आपल्या फुटपट्ट्या त्यांना लावायला जातो ना. पूर्ण ज्या दिवशीपासून बुद्धी संदेह टाकायला लागते त्या दिवशीपासून सिद्धत्वाकडे आपण निघालो असं समजावं. कारण सिद्धाचं सर्वोत्तम महत्वाचं लक्षण समर्थ सांगणार आहेत पुढच्या समासात, की तिथे संदेह नसतो. तो संदेह जिंकायला, कन्फ्युजन जिंकायला आरंभ तर केला पाहिजे पूर्ण. एक उदाहरण सांगतो. कुमारील भट्ट शंकराचार्यांचा आधीचा हा असा अवतार आहे की ज्यांनी वेदशास्त्र जे आहे त्याचा पाठपुरावा करण्याकरता आणि तो धर्म टिकावा याकरता जीवन वेचलं. शंकराचार्य त्यांच्या दर्शनाला गेले होते प्रयागला, इतके मोठे होते कुमारील भट्ट. त्यावेळेला नुकतंच ते अशोकाचं युद्ध होऊन गेलेलं, आणि सगळीकडे राजे लोकांनी बुद्ध धर्म स्वीकारला. हो, बुद्धांनी स्वतः काही सांगितलं नव्हतं, पण त्यांच्या त्या अनुयायांनी वेदविरुद्ध मतं मांडली. त्यामुळे ते बरं त्यांनी क्लिअर सांगायला पाहिजे होतं. आम्हा लोकांचा त्यांच्यावर तो आक्षेप आहे की तुम्ही साक्षात्कारी होऊन गेलात पण तुम्ही काही नाही बोललात. इकडे जाऊ नको बोलायला पाहिजे ना निश्चित. आता तिकडे गेले लोक. असं स्वतः ते हे बघा, गौतम बुद्ध जन्माला कुठे आले? बुद्ध बरेच आहेत, त्यातले गौतम बुद्धांना आपण म्हणतो कुठे जन्माला आले? बिहारमध्ये. जन्माला आले तेव्हा ते कोण होते? क्षत्रिय होते, हिंदू म्हणजे आपले होते ना. आणि त्यांनी कुठलाही धर्म स्थापन केला नाही, म्हणजे ते आज कोण आहेत? म्हणून त्रिपीठिका वाचा, त्यात गणेश वगैरे देवता आहेत. पण नंतर पोल्युशन होत गेलं, कुठेही येऊ शकतं पोल्युशन. आणि परिणाम असा झाला की त्यांनी अहिंसा मांडली. यज्ञाच्या नावाखाली अतिहिंसा जेव्हा करायला लागले, ते म्हणले नका तुम्ही हिंसा करू, यज्ञ करू नका.
त्याचा रिव्हर्स इफेक्ट असं झालं की लोकांनी यज्ञ अजिबातच बंद केले. लोकांना अति करायची सवय असते. आता क्रिकेट 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 चाललं बघा ते सगळं. आता त्याचा रिव्हर्स इफेक्ट केव्हा तरी होणार आहे. अति सर्वत्र वर्ज्य आहेत ना. असं ते झालं आणि या राजाने स्वीकारला. आणि वाईट वाटायचं ना की अरे ते ज्यांनी उद्धरले त्याचा सगळा, त्या फक्त अहिंसा नावाची गोष्ट आहे. अशा खूप मोठ्या गोष्टी ज्या वेदात सांगितल्या ते वेद का तुम्ही नाकारताय, म्हणून वेद श्रेष्ठ आहेत. म्हणून कुमारिल भट्ट तिथे वाद घालायचे. वाद म्हणजे चर्चा करायचे, त्यांची कन्व्हिन्स करायचे की ते असं नका करू तुम्ही, त्यांचंही ऐका तुम्ही, काही नाही असं, कारण ते आपलेच आहेत. पण मुख्य हे आहे, एखाद्याचा नुसता मी हात मानतो बरं का तुमचा, बाकी काही मानत नाही असं म्हणलं तर कसं होईल. एक लक्षात घ्याल, बुद्ध धर्म मानला की असं आहे, नुसतं मी तुमचा हात मानतो कारण तुम्ही हाताने वाजवता, पण पायाने पण ते असं करता ना ऑर्गन, मग पायही मानले पाहिजेत. पण हे सगळं तुम्ही जेवलाय दुपारी म्हणून मग पोटही मानलं पाहिजे, असं वेद मानणं म्हणजे लक्षात घ्या. हे ते समजावून सांगायचे कुमारिल भट्ट. आणि जिंकायचे म्हणजे वादात त्यांच्याशी त्यांनी हारणं शक्यच नाही, कारण मुद्दाच तसा आहे ना, त्यांच्यावर कृपा होती. असे मजल कुमारिल भट्ट आणि शंकराचार्यांच्यामुळे आपल्याकडे तो धर्म जगला. बरं, नाही तर चायना झालं असतं आपलं. चायनामध्ये एकतर मॉंक्स आहेत, नाहीतर सरळ सगळे नास्तिक आहेत. खूप कठीण परिस्थिती आहे. कुठलाही किडा उचलून टाकन खातात असा, कारण त्यांच्याकडे काहीच मानत नाहीत ते. आपण आळवाच्या वाड्या करतो तसे म्हणले आम्ही सापाच्या वाड्या करतो. म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही तिथे कुठल्या कुत्री नसतात रस्त्यावर, आपल्याकडे असतात ना ती, कारण दिसलं की लगेच संध्याकाळी त्याचं झालंच भाजी असं. मला तिथल्या लोकांनी शांघाईहून फोन आला होता म्हणून मला माहिती नाही, तर मी कशाला तिथे गेलोय, अजून गेलो नाही त्या देशात मी. असो, तर असं एका दक्षिण देशात गेले आणि त्या राजाला सांगितलं, बाबा रे मी आपल्या धर्माचा प्रचार करायला. हिंदू हा शब्द तेव्हा नव्हता. हिंदू हा शब्द काही वर्ष परदेशी लोकांनी आणलेला आहे. तर त्या राजाला सांगितलं, असा असा मी वाद घालायला आलोय, तू हा धर्म स्वीकारलास, तू चुकीचं केलेस, तुझ्या सगळ्या पंडितांना आण. मूळ तुझे वडील असे होते, आजोबा असे होते. आता जे RSS करतंय की तुम्ही आता मुसलमान झाला तरी तुमचे 4 पिढ्यापूर्वी तुम्ही कोण होतात, म्हणून मूळ तुम्ही ते आहात. तुम्ही या असं नाही ते, पण या धर्माचा, मूळ धर्माचा द्वेष करू नका, आला तर उत्तम आहे. असं याच्यावर प्रोजेक्टवर काम करणारे माझे मित्र आहेत म्हणून मी इतका हक्कानं बोलतोय. आणि ते आपल्याकडे आल्यानंतर त्यांच्या मुलींना स्वीकारा असं कन्व्हिन्स ते आपल्याकडे करतायत. मी तिथे कीर्तनालाच जातो आणि मला शक्य आहे तेवढं मी करतो, मला याच्या मर्यादेत सांभाळून. असो, तर तो राजा संतापला हो त्या कुमारिल भट्टावर. फार आला शहाणा मोठा, हारलास तर काय करायचं, हा कडा आहे, कड्यावर मी कडेलोट करतो. जर हारला असतो तर तुला आम्ही आमच्या धर्मात नाही घेणार, या कडेलोट करीन मी इथनं, चालेल का. ते म्हणाले, हे बघा आपण उलट करूया, मला वरनं तुम्ही ढकला, इतका मोठा कडा होता, म्हणजे एवढे एवढे तुकडे होतील अंगाचे, खाट 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 आपटत 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 एवढे एवढे तुकडे होतील हाताचे पायाचे. मी जर जगलो तर वेद श्रेष्ठ आहेत समजा, आणि मग माझ्याशी वाद करा. मी हारलो तर मला ढकलून नका देऊ, मी जगलो तर माझ्याशी वाद करा, इतके वेद श्रेष्ठ आहेत, चमत्काराने मी तुम्हाला जिंकून दाखवतो. राजा इम्प्रेस झाला. सगळे 5-50 पंडित, राजा, त्याचे राज्यव्यवस्थेतले सगळे सरदार जमले. म्हणले, बघा पोरा मरशील फुकटचा. तो म्हणला, बघा ना. आणि कुमारिल भट्टांना ढकललं. म्हणले, खाली तिकडे माणसं ठेवा आणि मी व्यवस्थित येतोय ना बघा. आणि मग काही नाही, अलगत फूल पडतं ना असे पडले, काही लागलं नाही. नाही म्हणाल, थोडं खर्चटलं वाटेत, कुठं काय काटेरी वनस्पती होती किंचित, असं असं आपण थंडीत खाजवल्यावर पांढरं होतं की नाही, असं जखम नाही होत, पण असं दिसतं ते ओरखडा असा पांढरा असे. आणि वाद घालायचं राहिलं बाजूला, सगळ्यांनी पायावर डोकं ठेवलं, धर्म स्वीकारला. म्हणजे मूळ जे होते घर वापसी, हात जोडले आणि हे निघाले. आणि गावात विष्णूचे मंदिर होतं कुठंतरी, अजून सगळी मंदिरं पाडली नव्हती. विष्णू मंदिरात अनुष्ठानाला बसले मूर्ती समोर. विष्णूला विचारलं त्यांनी, प्रकट झाले विष्णू. हे कसं आहे, इतके ते लोक
शुद्ध असतात की आकाश तत्वाच्या पलीकडे असणाऱ्या देवतांना असे ओढून काढू शकतात ते. तसं अधिकारी लोकांनी मोदीजींना फोन केला की ते उचलतात की नाही, माझ्याकडे नंबर तरी असेल का, असं त्यांचं असतं. ते कुमारील भट्टांसमोर विष्णू प्रगट झाले आणि विष्णूंनी विचारलं, का रे बाबा, कशाला करतो तू अनुष्ठान केलंस? हे म्हणाले, मला खर्चटलं तरी का. म्हणजे वेद धर्मामध्ये, वैदिक धर्मामध्ये काहीतरी कमी असा अर्थ आहे. ते कमी काय आहे? वैदिक धर्म जर श्रेष्ठ असेल, सगळ्यात जुना असेल, असे श्रुतीचा धर्म हा महीवरी खरा. कुराण बहुमागुनी उपजले विचार करा. नदीन निधी होत असे बहुत पूर आला जरी, अखेर मिळणे तिला निज जला सवे सागरी. आहे मूळ जगन्नाथ पंडितांचं, ते मी मराठी सांगितलं, दासगणू महाराजांनी केलेलं. सर्वश्रेष्ठ आहे, लक्षात घ्या. आणि हे सगळ्यांनी मान्य केलंय, परदेशी लोकांनी मान्य केलंय. आपण ओपनहायमर वाचा, आपण रिचर्ड फाइनमन वाचा. बाबासाहेब आंबेडकरांनी वेदांचा उल्लेख आपल्या घटनेमध्ये सगळ्यात सुरुवातीला केलेला आहे. हे असं आहे हे सगळं. महाभारतामध्ये ज्ञानोबा विचारतात, मी तुम्हाला सांगतोय पहिलीच ओवी, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. वेदांच्या प्रतिपादनाचा विषय तो मी इथे बोलणार आहे, त्याला नमस्कार करतोय मी. जय जय सुसंवेद्य. इतकं श्रेष्ठ आहे. आणि मला खर्चडलं का? जर वेद श्रेष्ठ असतील तर हा तुम्ही माझ्याशी वाद करा आणि वगैरे असं मी म्हणलो आणि मी जगलो, पण मला खर्चटलं का? विष्णू म्हणाले, तू जर म्हणालास म्हणून. जरतारी भाषा चालत नाही इथे. याला म्हणतात संदेह नसणे. पायी धरून आपटीला संदेह शत्रू. निश्चित काय, मला कळतं तेवढंच काही खरं नाहीये. मला एवढं कळतंय की समर्थ ज्यांना शरण जातील, ज्ञानोबा ज्यांना शरण जातील, किंवा भगवंत, हे सगळे अवतार जिथे ज्या मूळ व्यवस्थेला शरण आहेत, तो आपला धर्म श्रेष्ठ आहे, ती आपली व्यवस्था श्रेष्ठ आहे. आणि म्हणून तो साधक असा असतो. पुढे सांगतात, द्वेष केला देशधडी. द्वेष मत्सर सोडून दिला. देशधडी म्हणजे हद्दपार केला, ढकलून दिला. कसला, कोणाचा द्वेष करणार? द्वेष केला देशधडी. अभावाची घेतली नरडी. भाव आणि अभाव, स्वतःचा अभाव म्हणजे नाहीये देव. भावाच्या विरुद्धचा शब्द अभाव आहे. स्वतःतल्या चित्तातला अभाव मारून टाकला. पुढे सांगतात, धाके उदर तडाडी कुतर्काचे. विचित्रच विचार करणं, कुतर्क, तर्क आणि कुतर्क. पुढे सांगतात, ज्ञान विवेक माजला. सतत ज्ञान, सतत अतिशय पवित्र, नकारात्मकता ठेवलीच नाही. पुढे सांगतात, अधर्मास स्वधर्मे लुटिले, कुकर्मास सत्कर्मे झुगटिले. या अड्डा उभे वाचल्यानंतर समर्थांचा साधक म्हणजे तलवार ढाल घेऊन फिरणारा असाच वाटतोय. असा हळूच कोपऱ्यात बसून बिचारा शेळीचे दूध पिणारा रघुपती राघव असं म्हणणार नाही वाटत समर्थ. असा झणझणीत आहे. असं मिरची असते की नाही, लवंगी इथे लागली की असा साधक आहे. साधक सणसणीत पाहिजे, असा उकरलो बुळबुळीत मुळमुळीत असा नाही. समर्थ सांगतात, तिरस्कार तो चिरडीला. कुणाचा तिरस्कार नाही करणार मी कुणाला कमी लेखणार नाही. पुढे द्वेष खिरडून सांडिला. विषाद अविषादे घातला पायातळी. विषाद म्हणजे वाईट वाटून घेणे. छोट्या छोट्या गोष्टीचं वाईट वाटून घेतात बघा माणसं. चहा मिळाला पण गार झाला होता. समर्थांनी 3 गुण ह्या गोपालकृष्णांनी 3 दुर्गुण सांगितले. विषादी दीर्घसूत्रीच 2. विषादी दीर्घसूत्रीच करता तामसम उच्चते. वाईट वाटून घेणारा आणि आरामशीर आवरणारा. दोघं म्हणले तामसी आहेत. सावकाश आवरतात बघा माणसं. उठतील तर सावकाश ब्रश घेतील, ती अशी लांबर पेस्ट लावतील आणि मग त्याची चव लागल्या. अहो एकदा काउंट करा आपण की मला इतक्या लाख आंघोळी करायच्यात. मी गंमत नाही करत आहे, हे काउंट केलेलं पाहिजे की नाही. समजा मी रोज 2 आंघोळी करतो, वर्षात माझ्या साधारण 400-500 आंघोळी होतात. काय 365 दोन्ही करा, 350-700 आंघोळी होतात असं समजा. मध्ये 1-2 सोडून द्या.
700 आंघोळी, 10 वर्षात किती आंघोळी? 7000 आंघोळी. म्हणजे असा 100 वर्षात किती आंघोळीला मी वेळ किती लावीन? ब्रश करायला वेळ किती लावीन? हे काउंट केलेलं पाहिजे की नाही? वाईट वाटण्याचं मुख्य कारण लक्षात घ्याल, चित्त अशुद्ध झालं की वाईट वाटतं, आणि चित्त अशुद्ध होण्याचं कारण कर्म नीट नाही केलं की वाईट वाटतं. चित्त अशुद्ध होण्याचं कर्म नीट न करणं हेच काम आहे, लक्षात घ्या. मला आरामशीर आवडणारी माणसं सहनच होत नाहीत. काय माझा दुर्गुण असेल तो, मग तो माझा मुलगा असला तरी सहन नाही होणार मला. अरे असं कसं? त्या मार्क झुकरबर्गचं मी असं ऐकलं की त्यानं त्याच्या शिक्षण काळात आणि नंतर ते हे काढलं काय त्याचं ते फेसबुक, तर त्या काळामध्ये त्यांनी एकाच रंगाच्या 7 पॅन्ट आणि एकाच रंगाचे 7 शर्ट आणले होते म्हणे. त्याचं ते चरित्र वाचलं मी थोडंसं. कशा करता? तो म्हणला काय नेसायचं, अंगावरती घालायचं हे डिसाईड करण्यात 36% वेळ वाया जातो दिवसभरातला. तरी साडी हा प्रकार नाही त्याच्याकडे, म्हणून बरं आहे. ही नेसू का, ही नेसू का, ही नेसू का? अहो काउंट करायला पाहिजे की नाही? लक्षात घ्यायला ह्या सूक्ष्म गोष्टीचा मनुष्य विचार करत नाही. विषाद नावाची गोष्ट का निर्माण होते माहितीये का? आपण आपलं कर्म नीट वेळेवर न आवरल्याचा परिणाम. असं सगळं अस्ताव्यस्त पडलेलं असतं. साधं करून बघा तुम्ही. अस्ताव्यस्त पडलेली सगळी पुस्तकं नीट आवरून नीट स्वच्छ करा, धूळ पुसून घ्या, कसं वाटतं बघा लगेच. का वाटलं चांगलं? ते आवरलं म्हणून नाही, तुमचं कर्तव्य तुम्ही वेळेत उरकलत म्हणून. म्हणून किती वाजता मी उठेन, किती वाजता झोपेन, किती वाजता काय करेन, असं एन्जॉय करता आलं पाहिजे. हे साधकाचं लक्षण सांगता येते. विषाद पायातळी घातला, त्यांनी सांगितलं. विषाद अविषादे घातला पायातळी. अविषाद म्हणजे नाही वाईट वाटून घेणार, आणि नाही वाईट वाटून नुसतं उडान टप्पू नाही, काय होईल ते होईल, मरू दे तिकडं, असं नव्हे. वाईट वाटण्याची कारणं बंद करणे, आणि ती कारणं ही आहेत. चित्त अशुद्ध झालं की वाईट वाटायची व्यवस्था. चित्ताचं अशुद्धी कारण वेळेवर न आवरणे, वेळेवर वेळच्या वेळेला सगळ्या गोष्टी न करणे. पत्र लिहायचं, व्यवस्थित पत्र लिहावं, फोन करायचा आहे, सगळ्या गोष्टी. म्हणजे आता याचा डिटेल्स कशाला पाहिजेत? काय समर्थ प्रॅक्टिकल असतील ना. समर्थ सांगतात, प्रवृत्तीचा केला त्याग, सुहृदांचा सोडिला संग, निवृत्ती पंथे ज्ञानयोग साधिता झाला, पराधेन तेवरी कोपला. त्याला राग येत, कोपणं म्हणजे राग. त्याला अमक्या गोष्टी करता मी अवलंबून आहे, नाही चालणार मला, मी हे माझ्या अधीन ठेवी. पराधीन तेवर छोट्या छोट्या गोष्टीत आम्ही पराधीन होतो की नाही. पुन्हा गाणं म्हणतो, पराधीन आहे जगती पुत्र मानवा. जेवढं स्वाधीन करता येईल गोष्ट, तानपुरा माझ्या ताब्यात पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या. कपडे माझ्या ताब्यात पाहिजे, इस्त्री करणं माझ्या ताब्यात पाहिजे, मला चांगलं वाईट वाटून घेणं माझ्या ताब्यात पाहिजे, दाढी करणं. आम्ही नाही आमची दाढी करत, असं करून नाही म्हणले नावी बंद होता. बस आता बघून संध्याकाळी कार्यक्रम आहे. जे पॉसिबल आहे ते बरं, नाही तर कटिंग पण करून मिळणार, तसं नाही जमणार. जे शक्य आहे त्या बाबतीत आपण स्वाधीन पाहिजे. जे जे स्वात्मवशम, सुखदुःखाची व्याख्या काय केली माहिती का म्हणून? यद्यत स्वात्मवशम सुखम यद्यत परवशम दुःखम एतद विद्या समासेन सुखम दुःखम च प्रोक्त. जे जे पराधीन आहे, समर्थांची त्याची पण ओवी येणार आहे की जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. म्हणून जे पॉसिबल असेल, जे शक्य असेल ते ताबडतोब आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा. ही मी गोष्ट परत दुसऱ्यावर अवलंबून नाही राहणार. दुसरा वाईट असतो असा अर्थ नाहीये, पण ती सवय चांगली नाही. त्यांचं श्रीकांत दादा मला रोज न्यायला येतात, इतकं प्रेमानं मला आणतात. मी आल्यानंतर गाडीचं दारू मला असं आपलं वाटतं, कारण मला ही सवय नाहीये. आता आले ते म्हणले, बुवा मी बॅग घेतो, जड होती जरा. म्हणलं नको. का? तुम्ही आज घ्याल, पण मला ही सवय लागेल. साधकानं जास्तीत जास्त हे करत राहावं. म्हणजे परत मी साधक आहे असं काय अभिनिवेश नाही बरं. मला तर वाटतं मी बद्ध पण नाहीये. बद्धाच्याही खालचं काही असेल स्टेज तर मी तिथे असेल. पण पराधीन, जेवढाच आपण पराधीन होत जातो तेवढे आपण दुःखी होण्याची व्यवस्था करून ठेवतो. म्हणून पराधेनंतवरी कोपला, ममतेवरी संतापला. ममता म्हणजे
पश्चिम बंगाल नव्हे. ते म्हणले मग ममतेवर संतापणारी साधक असतो का? हा, तसा साधक असू शकतो एखादा. एखाद्या गोष्टीला माझं समजणे याला ममत्व म्हणतात. माझं नाही, मी नाही माझं समजणार, देह सुद्धा माझा समजणार नाही मी. त्याच्याकरता सगळा फिटनेस वगैरे मी सांभाळीन, औषध पाणी व्यायाम हे सगळं करीन, पण काहीही झालं तरी मी त्याच्यावर अवलंबून राहणार नाही. याचं प्रॅक्टिस तब्येत चांगली असताना करायचं असतं, कारण हे सगळं कळतं. खरं आहे हो बुवा, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे, आता उपयोग नाही. म्हणून ममतेवरी संतापला, दुराशेचा त्याग केला एकाएकी. बरं, अभ्यासाचा संग धरिला, अखंड अभ्यास करत राहतो. जे आत्ता आपला आउटलुक आहे त्याचा अभ्यास हा त्याचा आवडीचा विषय आहे. ज्याला अभ्यास आवडतो ना जीवनात, तो जगात आयुष्यभर सुखी राहतो. लक्षात घ्या. मी ज्यांच्याकडे थोडं न्याय शिकायचा प्रयत्न करतोय, पुण्यातलेच आहेत गुरुजींचे, आता ते 80 पेक्षा जास्त वयाचे आहेत, पण परवा मी गेलो त्यांच्याकडे 10-12 पुस्तकं काढून बसले होते. म्हणलं काय करताय? म्हणले वेदात आलेला योग, गीतेत आलेला योग, अमक्यात सांख्यात आलेला योग, याच्यावरती मी आता लिहितोय म्हणाले. बरं का? म्हणलं आता काय गरज आहे? नाही म्हणले मी माझ्या आनंदाकरता करतोय. आता या वयात तो जो याच्यात रमतो त्याच्यापेक्षा अजून सुखाचा काय क्षण असेल? आता आम्ही दुसऱ्याने केलेले रील आहेत ना, ते पाहण्यात वेळ घालवतो. काय म्हणजे काय आवडतं मला ह्याच्यावरती टेस्ट तरी काय माझी? पण समर्थ सांगतात नाही, अभ्यासाचा संग धरिला, सतत काही ना काही अभ्यास हा साधकाचं वैशिष्ट्य आहे. साक्षपा सारिका सरिसा निघाला, व्हेरी प्रॅक्टिकल. साक्षेप म्हणजे प्रॅक्टिकल. प्रयत्न सांगाती भला साधन पंथे, विसरास विसरला. बेशिस्त कधीच नाही. विसरणे नावाची गोष्ट तो विसरला. विसरायचं आहे तर विसरायलाच विसरूया ना, म्हणजे मोठं विसरूया. जसं मगाशी म्हणालो की सरळपणा हा सगळ्यात श्रेष्ठ बनेलपणा समजा तो करूया. तसं आळसाचा आळस केला, आळसच करायचं तर आळसाचा आळस करूया. सावधानाई दुश्चित झाला दुश्चितपणासी, आता असो हे बोलणे, अवगुण सांडी निरूपणे, तो साधक येणे प्रमाणे बुझावा श्रीराम. आता म्हणले मग साधक आणि सिद्धात फरक काय? बळेची अवघा त्याग कीजे म्हणून साधक जाणीजे. बळजबरीनं हे करतोय ना तो ते करतोय याचं भान त्याला, प्रयत्नाने ते करतोय म्हणून साधक बोलीचे. आता सिद्ध तो जाणीजे पुढील समासे. यात सहजता आली की तो सिद्ध. मग त्याची लक्षणं काय ते चहा प्यायल्याशिवाय सांगणार नाही म्हणले मी. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की जय. एक 10 मिनिटाचा ब्रेक आणि लगेच मग आपण पुन्हा बसूया. श्रीराम.